चिकित्सक मीमांसा मांडणारा आजचा हा सेवेला निवडलेला अभंग आहे. श्री क्षेत्र तीर्थक्षेत्र मुळोली, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर या तीर्थक्षेत्रावरती संपन्न होत असणारी अधिकस्य फलम अधिकस्य अशा या पुरुषोत्तम मासाच्या पवित्र तिथीवर संपन्न होत असणाऱ्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्तानं बरोबर 5व्या दिवसातली 10व्या क्रमांकाची कीर्तनाची सेवा माझ्या वाट्याला समस्त ग्रामस्थ मळोलीकर आणि तथा व्यसनमुक्त युवक संघ, त्याचबरोबर संत तुकाराम भजनी मंडळ, त्याचबरोबर महाराजांच्या असीम कृपेनं पावन झालेले सर्व वारकरी वृंद, या गावातलं सर्व भजनी मंडळ तथा नामसप्ताहाची कमिटी आणि समस्त ग्रामस्थांच्या आग्रहाच्या विनंतीला मान देऊन मला तुमच्या सर्वांच्या भेटीस आलेला आजचा हा योग आहे. परमादरणीय परमश्रद्धेय प्रातस्मरणीय या गावावरती ज्यांची असीम कृपा, श्रद्धेय आदरणीय गुरुवर्य ज्ञानेश्वर माऊली नानांच्या असीम कृपेनं संपन्न होत असणारा आपला हा नामसप्ताह तथा परमादरणीय परमश्रद्धेय मधुसूदन महाराजांच्या असीम कृपेनं, त्याचबरोबर हरिभक्त परायण आदरणीय श्रद्धेय आपल्या सर्वांचंच दैवत असणारे आणि संतवीर श्रद्धेय गुरुवर्य मंडातात्या कराडकर यांच्या कुशल प्रेरणेनं तथा आदरणीय हरिभक्त परायण श्रद्धेय प्रातस्मरणीय नंदू महाराज, त्याचबरोबर आदरणीय हरिभक्त परायण सन्मित्र तथा देहूकर परंपरा पुढे घेऊन जाताना या देहूकर परंपरेचे अधर्यू आणि सर्वांना सोबत घेऊन ज्येष्ठांना, श्रेष्ठांना तथा आमच्यासारख्या तरुण पिढीला सोबत घेऊन हा मार्ग पुढे घेऊन चालणारे श्रद्धेय सोहम महाराज देहूकर तथा आपण सर्वजण ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळीच्या इच्छेनं आज माझ्या वाट्याला आले हे कीर्तन पुष्प आहे. श्रद्धेय आदरणीय हरिभक्त परायण आमच्या सगळ्यांवरती ज्यांचं नितांत प्रेम, श्रद्धेय प्रातस्मरणीय माझ्या वडिलांच्या ठिकाणी असणारे पितृतुल्य मोरेश्वरजी महाराज तथा आमच्या सगळा हा असणारा वारकऱ्यांचा भक्त परिवार, सगळेजण अत्यंत गोड आहेत. श्रद्धेनं, निष्ठेनं, शुद्ध अंतकरणानं, पवित्र अंतकरणानं, पवित्र मनानं आपण या अधिक मासाच्या पर्वणीवर सर्वजण एकत्र आलेलो आहोत. आज ज्यांच्यामुळं तुमच्या गावात येण्याचा योग आला, माझे सन्मित्र, जिवलग मित्र, या गावचे भूमिपुत्र आणि आमच्या नातेपुते नगरीमध्ये येऊन अत्यंत कमी दिवसामध्ये उद्योगामध्ये एक मोठं नाव, माणसं जोडण्याचा कारखाना सुद्धा त्यांनी टाकलेला आहे. जसा कपाटाचा, पलंगाचा, खुर्च्यांचा कारखाना त्यांचा आहेच आहे, तसा त्यांचा माणसं जोडण्याचा सुद्धा कारखाना आहे. असे सन्मित्र आमचे मोहित दादा, फ्लोला फर्निचरचे मालक आणि त्यांचे बंधू निलेशजी, या दोघांची इच्छा होती की मी गावाला यावं. ग्रामस्थांची इच्छा होती. त्यांनी मला मागच्या वर्षी म्हणाले होते, महाराज एकदा मला तुम्हाला आमच्या गावाला न्यायचे. मी तेव्हाही सांगितलं होतं, तुम्ही माझे जीवलग मित्र आहात, तुम्ही ना नफा ना तोटा या तत्वावर मला फोन करत असाल तर मी येतो. ते म्हणाले तुम्ही काही काळजी करू नका, तुम्ही जर असं म्हणताय तर तुम्ही आमच्या गावाला आलं पाहिजे. आणि गावात आल्याच्या नंतर श्रद्धेय आदरणीय साळुंके महाराज, बाकी सर्व महाराज मंडळी, मगाशी राजू काकांचा झालेला परिचय, तुम्ही सगळेजण भजनी मंडळातील सदस्य आहात. समोर आमचे मोरेश्वर महाराजांचे चिरंजीव आहेत, बाकी तुम्ही सगळे महाराज मंडळी आहात. पाठीमागचे बाबा जणू काय रवींद्रनाथ टागोरच दिसले मला. खरं सांगतो, बघा ना तुम्ही किती प्रसन्न दिसतात. समोर आबा आहेत. माझ्या अनेक कीर्तनाला तुम्ही सगळ्या मंडळींनी साथ दिलेली आहे. आजूबाजूच्या गावातील सगळी मंडळी सुद्धा आहेत. तुम्ही सुद्धा अत्यंत गोड आहात. या दोन चोपदारांपैकी मागचे चोपदार मला खूप आवडलेले आहेत. बघा ना किती तरुण चोपदार आहेत. असे सगळे तरुण चोपदार, तरुण वारकरी आणि श्रद्धेय आदरणीय तुम्ही सगळेजण मंडळी, तुमच्या सगळ्यांच्या उपस्थितीनं या कार्यक्रमाला लाभलेली भव्यता दिव्यता आहे. विशेष म्हणजे दुधात साखरेचा योग असा आहे. हा अधिक मास सुरू आहे, ही पर्वणी आहे. या पर्वणीवरती अन्नदान व्हावं, वस्त्रदान व्हावं, धनदान व्हावं असं सगळ्याला वाटतं. अधिक मास, चांद्रवर्ष आणि सूर्यवर्ष या दोन्ही वर्षातला फरक म्हणजे अधिक मास आहे. चंद्राला पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा घालायला 345 दिवस लागतात. याच वेळेला कधी कधी त्याची संख्या 354 दिवसापर्यंत जाते, परंतु सूर्याला मात्र बरोबर 365 दिवस लागतात. तेव्हा एक वर्ष पूर्ण होतं, एक प्रदक्षिणा पूर्ण होते. पृथ्वीला एक संपूर्ण प्रदक्षिणा सूर्याला घालायची असेल तर बरोबर 365 दिवस पूर्ण लागतात. हे सगळं होत असताना याच्यामध्ये दोन आयन सुद्धा येतात, एक दक्षिणायन आणि एक उत्तरायन. मकर राशीत सूर्याचा प्रवेश होतो, आदला बदल होत राहते आणि मध्ये बरोबर 11 दिवस एका वर्षातले 11 दिवस 6 महिने 31 मिनिटं आणि 33 सेकंद शिल्लक राहतात.
मग इंग्रजी कॅलेंडरमध्ये खाडाखोड करायला चान्स नाही. 31 तारीख ही जानेवारी महिन्यात येते, पण 30 तारीख फेब्रुवारी महिन्यात येत नाही. 31 मार्च पुन्हा येतो, पण ते पुन्हा एप्रिल मध्ये येत नाही, तिथं 30 तारखेला पूर्ण विराम आहे. मे महिन्यात 31 तारीख येते, पण ते पुन्हा जून महिन्यात नाही. असं करत करत नोव्हेंबर 30चाच आणि डिसेंबर 31चाच, याच्यामध्ये 364, 65, 66 याच्या पलीकडे एकही दिवस जात नाही. मग हे 33 दिवस भरायचे कुठं? त्यासाठी भारतीय तत्वज्ञान पुढे आलं. ते म्हणाले तुमच्याकडे तारखा येतं आणि आमच्याकडे तिथी येतं. तुम्ही तारखेवर चालता, आम्ही तिथीवर चालतो. आणि तारखेवरची माणसं जरा ह्या बोटावर त्या बोटावर करणारी राहतात. क्षमा करा, पण आम्ही तारखेवरचेच आहोत. तारखेवरची माणसं बघा ना तुम्ही, वादी हजर, प्रतिवादी गैरहजर, प्रतिवादी हजर, वादी गैरहजर, वादीन प्रतिवादी दोन्ही हजर, मग कोर्ट गैरहजर. हे तारखेवर होतं, पण तिथीवरती अजिबात असं होत नाही. तिथी बदलतच नाही. तिथीचा क्षय होईल, तिथी डबल येईल, पण तिथी संपले असं होणार नाही. प्रतिपदा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी, एकादशी, द्वादशी, त्रयोदशी, चतुर्दशी, पौर्णिमा किंवा अमावस्या, याच्यामध्ये कधी बदल झाला का? बरं तुम्ही बघा, तारीख रिकामी जाते, पण तिथी रिकामी जात नाही. तारखेला एवढं महत्व नाही, पण तिथीला वजन आहे. प्रतिपदा दिवाळीचा पाडवा किंवा गुढी पाडवा, द्वितीया यमद्वितीया, तृतीया अक्षय तृतीया, 3.5 मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त आहे. चतुर्थी गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. दर महिन्याच्या चतुर्थीला अगोदर चंद्राला पाहतात लोक आणि मग गणपतीला नैवेद्य दाखवतात. पंचमी नागपंचमी, रंगपंचमी, बायांच्या आवडीचा सण म्हणजे नागपंचमी. तुम्ही बघा, नागपंचमीला या बरोबर वेळ काढतात आणि वारूला जातात, आणि वारूला जाऊन तिथं नाग म्हणे आमचा भाऊ आहे असं म्हणतात. नागपंचमीला म्हणता ना, तो तुमचा कोण आहे? भाऊ आहे ना. काय काय त्याचे गोडवे गातात, त्याला दूध काय ओततात, त्याला लाह्या काय टाकतात, म्हणे माझा भाऊ आहे. त्याचा फोटो काय घरात लावतात, त्याचा स्टेटस काय ठेवतात, कुणाचा? नागोबाचा. व्हॉट्सअपला डीपी काय त्याचा ठेवतात, कुणासाठी? भावासाठी. नागोबा कोण आहे? यांचा भाऊ आहे ना. मग तोच तुमचा भाऊ तायडीचं काय चाललंय पाहायला किचनच्या कट्ट्यावर आल्यावर, मग पळायला रान पुरल का? पण बिचारे त्या पंचमीला एवढं महत्व देतात. यानंतर तिथे येते ती एकनाथ षष्ठी, सप्तमी रथसप्तमी, अष्टमी भगवान गोपाल कृष्णाचा जन्म आहे. हो, दुर्गाष्टमी साजरी करणारी माणसं आहोत आपण. भैरवनाथाला अष्टमीला जास्त महत्व आहे, रामाच्या नवमीला जास्त महत्व आहे. रावण ज्या तिथीला जाळला त्या दसऱ्याला दशमीला जास्त महत्व आहे. वारकऱ्यानं धरली पाहिजे आणि हे व्रत चुकलंच नाही पाहिजे. आम्हाव्रत एकादशी हे तत्व असतं माळकऱ्याचं, म्हणून एकादशी आहे. द्वादशीला अत्यंत किंमत मोठी आहे. त्रयोदशी ऐकताय आपण, त्या त्रयोदशीचं महत्व अनन्य साधारण आहे. चतुर्दशीला तर तुम्हाला सगळ्याला माहितच आहे, वैकुंठ चतुर्दशीचा मोठा कार्यक्रम आहे. पौर्णिमा आपल्या सगळ्याला आवडते आणि अमावस्या यांना आवडते, पण आवडते. जाऊ द्या, तुम्ही माझ्याकडे बघा. याचा अर्थ असा आहे, आपली तिथी एकही वेळेला जात नाही. या 15 तिथींना एवढं महत्व झालं, या 15 दुनी 30 झाल्या. लोक म्हणाली उरलेल्या 33 दिवसाचं करायचंय काय? 3 वर्षातनं असा एक महिना शोधून काढला की तो तिथं नियम का घालता आला पाहिजे. अधिक आलाय म्हणून त्याचं नाव पडलं अधिक. नाव काय पडलंय त्याचं? अधिक. अधिक अधिक वाढत राहील. पण माणसाची चतुर असतात ना, नेमकं कुठं ना कुठं दोष पाहतातच. हा कलियुगातल्या माणसाचा पहिला दोषच आहे. माणसं लोकांचा बंगला पाहायला गेले ना, तर चांगला आहे म्हणत नाहीत, फरशी खराब आहे म्हणतात. हो, म्हणावं की नाही, फरशी चांगली आहे, कपाट चांगला आहे, दरवाजा चांगला आहे, थोडं छत खराब राहिलं. हो, अरे तुझ्या टॉयलेटला तर दरवाजा नाही. माणूस खाली बसला तर अख्खा समृद्धी महामार्ग रिकामा दिसतो आरपार, आणि लोकांच कशाला माप काढतो. एक लक्षात ठेवा, ज्या दिवशी आपण लोकाला कमी समजायचं बंद करू ना, आणि ज्या दिवशी आपल्या अंतकरणातला अहंकार बाजूला होईल, त्या दिवशी आपण देव होऊ. अहंकार गेला आणि तुका म्हणे देव झाला. एक आदमी समुद्र के पास चला गया, समुद्र से कहने लगा, समुद्र तू बहुत बड़ा है रे, लेकिन तेरा पानी मीठा होता तो कितना अच्छा होता. फिर वो आदमी गुलाब के पास चला गया, गुलाब तू बहुत सुंदर है, लेकिन तुझ में कांटे नहीं होते तो कितना अच्छा होता. फिर वो आदमी कोयल के पास चला गया, कोयल तेरी आवाज बहुत मीठे है, लेकिन तू काली नहीं होती ना तो कितना अच्छा होता. हे तिघजण त्या माणसाला म्हणाले, हे आदमी तू बहुत बड़ा है, लेकिन तुझमें दूसरों की कमियां ढूंढने की आदत नहीं होती तो कितना अच्छा होता. हे लक्षात राहू द्या. मला एवढंच सांगायचंय, कशाला बरं कमी समजावं. पण दुर्दैवानं त्या अधिक मासाला लोकांनी नावं ठेवली.
नाही म्हणे तो जास्तीचा आलाय. काय काम त्याचं? आमच्यात यायचं नाही, यायचं त्यानं. अधिक मास नाराज झाला आणि तो विष्णूकडे गेला. भगवान, ज्याला कुणीच नसतं त्याला देव असतो, मला पदरात घ्या. देव म्हणे चिंता करू नको, आजपासून तुझं नामकरणच बदलू. पण कारण सांग. म्हणे काय नाही हो, मळुलीतल्या बाया असं म्हणत होते की अधिक मासामध्ये बारसं घालायचं नाही. म्हणे अधिक मासामध्ये वाढदिवस साजरा करायचा नाही, अधिक मासामध्ये साखरपुडा करायचा नाही, अधिक मासामध्ये लग्न करायचं नाही, अधिक मासामध्ये लग्न जमवायचं नाही, असं चाललं म्हणे. विष्णू म्हणाले तुम्ही चिंता करू नका, आता तुम्ही माझं नाव द्या. म्हणून अधिक मासाला नाव दिलं पुरुषोत्तम मास. पुरुषोत्तम नाव कोणाचं? श्री विष्णूचं. आता जो जो नाव पुरुषोत्तम, जो जो नाव ठेवल अधिक मासाला, जो जो अधिक मासाला नावे ठेवील तो तो पापाला पात्र होईल का? अधिक मासाचं नावच पुरुषोत्तम मास. लोक म्हटले बघा, आता देवाचं नाव दिलंय ना, आता नामकरण झालंय ना, आता देवाचा महिना आहे, आता भरपूर दान द्या, आता नामस्मरण करा, कुठेही मागच पडू नका. पाहुणे रावळे गण गोत मित्र परिवार जेवायला बोलवा. आणि जेवायला बोलवता बोलवता मागच्या वर्षी लग्न झालेला आणि आपली पोरगी ज्याला दिली त्या जावयाला पण बोलवून घ्या. अच्छरदानी मच्छरदानी 5-25 माणसाची तानी तानी, नाकाचा मोती ठेवी गहाण आणि राखी जावयाचा मान. म्हणून जावयाला बोलवलं. पण स्वल्पविराम देऊन आधी तुमची नावं टाका आणि पुढे माझं नाव टाका. काय आहे, किती जरी दिलं तरी त्याचं समाधान होत नाही. कुणाचं? तुम्ही कुणाच तरी जावं असालच ना. किती जरी दिलं तरी त्याचं समाधानच होत नाही. कुणाचं? म्हणून जावयानं बोट चिचून घेतली आणि आजच्या महिन्याला नाव पडलं धोंड्याचा महिना. या अधिक मासाला एवढं महत्व. या अधिक मासामध्ये केलेलं नामस्मरण दुपटीनं वाढत राहतं, दुपटीनं वाढत राहतं. देवानं सांगितलंय आता माझं नाव दिले, तुम्ही कोणती चिंता करू नका. तुकोबा म्हणाले अरे बाबा तुम्ही एक काम करा, दुसरं काही एक महिन्यामध्ये करू नका, फक्त माझं नामस्मरण करा. कुणाचं? देवाचं. कुणाचं? का बरं? हा महिना इतका चांगला आहे, इतका चांगला आहे, इतका चांगला आहे. चांगला या शब्दाला समानार्थी शब्द दिला आणि महाराज म्हणाले उत्तमा उत्तम. वाचे बोला पुरुषोत्तम, वाचे बोला पुरुषोत्तम, तुमच्या गावामध्ये नामसप्ताह. नानांचा उपकाराचा हात आपल्या गावावर आहे. ज्ञानेश्वर माऊलींची कृपा तर संप्रदाय आहेच आहे, पण मळोलीवर आळंदीच्या ज्ञानोबा माऊलीची कृपा आहेच आहे, पण याच मळोलीवर ज्ञानेश्वर माऊली नानांची कृपा सुद्धा आहेच आहे. आणि ते आपल्या सर्वांनी मान्य केलेलं आहे. मुळात आपला महाराष्ट्र चौघाची अमानत आहे. आळंदीचे ज्ञानोबा, देहूचे तुकोबा, पंढरीचा विठोबा आणि स्वराज्याचा खरा शिल्पकार छत्रपती शोभा. या चौघाच्या महाराष्ट्राचा आपला हा एक भाग आहे. आणि या तीर्थक्षेत्र मळोलीमध्ये तुमच्या सगळेचा भेटीचा योग आमच्या मोहित दादाने आणून दिलाय. तुम्ही सगळेजण गोड आहात. थोडा पाठीचा कानात ताट ठेवा, प्रसन्न अंतकरणानं माझ्याकडे बघा. मी काही कोणी आतंकवादी नाही, मी तुमच्यातलाच एक आहे, तुमचाच पाईक आहे, तुमचाच सगळ्याचा मित्र आहे, तुमच्यातलाच एक दोस्त आहे. 2 हाताचा, 2 पायाचा, एका नाकाचा, 2 डोळ्याचा, एका तोंडाचा असाच मी महाराज आहे. मला तुम्ही महाराज नाही म्हटलं तरी चालेल हा, फक्त तुम्ही प्रेमानं माझ्याकडे बघा. नाही तर काहींचे चेहरे एवढे गोड असतात, त्यांच्याकडे पाहिलं की बघत बसावं वाटतं, आणि काहींच्या तोंडाकडे बघितलं की असं वाटतं त्याच्या मांडीवर जाऊन झोपावं. कधी हसत नाही, बघत नाही, बोलत नाही, सारखं ते स्वर थोडा कमी करा, सारखं ते नाराजच राहतं. कसंही त्याच्याकडे बघा, कितीही काही करा,
काही लोकांनी असा समज करून घेतलाय की हे लोक कीर्तनकारच नाहीत. क्षमा मागून बोलतो, खरं सांगतो. नेमकं आम्ही काय करावं? हरिपाठ करतो, वाऱ्या करतो, काकडा करतो, कीर्तन करतो, आचारसंहिता पाळतो, मग करावं तरी काय? मग आमच्या लक्षात आलं, असं आहे, परमार्थ लोकाला दावायची गोष्ट नाही, परमार्थ भगवंताच्या पायाजवळ जायची गोष्ट आहे. असं आहे, वारकरी संप्रदायामध्ये डोकं लावायचं नसतं, वारकरी संप्रदायामध्ये देवाच्या चरणावर जाऊन डोकं टेकवायचं असतं. विनोबा भावे पंढरपूरला गेले. विनोबांना लोकांनी प्रश्न केला, विनोबा का जाता पंढरपूरला? मूर्तीमध्ये देव आहे नाही, तुम्ही एवढे शिकलेले आहात, उच्च शिक्षित आहात, कशासाठी पडता विठोबाच्या पाया? विनोबा भावेनी नम्रपणाने उत्तर दिलं, म्हणे विठोबामध्ये देव असो नसो याच्याशी मला देणं घेणं नाही, पण ज्या विठोबाच्या पायावर आतापर्यंत ज्ञानोबा तुकोबांनी डोकं टेकवलंय, त्याच विठोबाच्या पायावर मला माझं डोकं टेकवायला मिळतं, हे भाग्य तरी काही कमी आहे का? ह्याच्यापेक्षा काय वेगळा परमार्थ आहे? आपण एवढे भाग्यवान आहात, जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. पुण्य फळले बहुता दिसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख मी तो तैसा, संत चरण पावलो. या नयानं तुमची माझी भेट आहे. कदाचित पुढचा अधिक मास तुमच्या माझ्या नशिबात असेल नसेल, भाग निराळ आहे. मागच्या वर्षीचा अधिक मास म्हणजे मागच्या 3 वर्षाचा अधिक मास श्रावण महिन्यात आला होता 2023 सालात. आताचा अधिक मास हा ज्येष्ठात आलाय. पुढचा अधिक मास म्हणजे 2029 सालातला वैशाखात येणार आहे. आपण एवढे भाग्यवान आहोत की या ज्येष्ठ महिन्यात हा अधिक मास आला. बघा ना, पावसाचं टेन्शन आहे का? काही काळजी आहे का? सप्ताह करायला व्यवस्थित मिळते. आणि त्यामुळे ज्यांनी ज्यांनी अन्नदान दिले, ज्यांनी ज्यांनी धनदान केले, वस्त्रदान केले, ज्यांनी कीर्तनाला आले, त्यांचं खरंच खूप कौतुक आहे. तुम्ही पाठीमागं बसलात, तुमचं सुद्धा कौतुक आहे. आता फक्त गंगे आली का, ठके आली का, बकोळे आली का, वैंसा आल्यात का, इकडं अजिबात लक्ष देऊ नका. काय पाहायचं ते डोळे भरून ह्या 2 चोपदारांना बघून घ्या. असं लय देखणे चोपदार, अजून मिशी सुद्धा फुटले नाहीत चोपदाराला. असं सगळं जिथलं तिथं नियोजन आहे. सगळ्याच्या चरणावरती नतमस्तक होतो आणि माझ्या सेवेकडे वळतो. विठ्ठल पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज रामकृष्ण नामे ही दोन्ही साजेरी हृदय मंदिरे स्मराकारे. अभंगामध्ये संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आपल्याला राम आणि कृष्णाच्या नावाचं महत्व सांगतात. रामाचं आणि कृष्णाचंच नाव का? राम कृष्णच हरी आपण का म्हणावं? रामकृष्ण हरी मंत्राला एवढं का महत्व आहे? आणि भगवंताला आपल्या हृदयामध्ये का साठवावं? याची चिकित्सक मीमांसा उरलेल्या वेळामध्ये आपण पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 1 कसा आहे? रामाचं आणि कृष्णाचं चिंतन का? देवाचे जर 10 अवतार आहेत तर बाकीच्या अवताराचं चिंतन का बरं नाही? फक्त रामाचं आणि कृष्णाचंच का? मत्स्य, कच्छ, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, श्रीराम, कृष्ण, कलंकी, विठोबा हे सगळे अवतार आहेत ना? म्हणे बरोबर. मग महाराज तुम्ही रामाचं आणि कृष्णाचंच नाव घ्यायला का सांगता? महाराज म्हणाले त्याचं सगळ्यात मोठं पहिलं कारण आहे पूर्णावतार रामकृष्ण. दुर्जनाचा येणे करुणी संहार, पूर्णावतार रामकृष्ण. बाकीचे अवतार पूर्ण अवतार नाहीत, हे 2च अवतार पूर्ण अवतार आहेत. बरं यामध्ये अशी गंमत आहे, माशाचा अवतार देवाचाच आहे, वराहाचा अवतार देवाचाच आहे, कासवाचा अवतार देवाचाच आहे. म्हणून यांचे फोटो आपण घरामध्ये लावू शकत नाही. आपण फक्त रामाचे कृष्णाचेच फोटो घरामध्ये लावतो ना, फार तर विठोबाचे, याच्या पलीकडे नाही. बरं बघा, या 2 अवतारांचं प्रयोजन असं आहे, हे 2 अवतार भिन्न भिन्न आहेत. रामाचा जन्म उन्हाळ्यात आहे, कृष्णाचा जन्म पावसाळ्यात आहे. रामाचा जन्म दिवसा आहे, कृष्णाचा जन्म रात्री आहे. रामाचा जन्म दुपारी 12 वाजता, कृष्णाचा जन्म रात्री 12 वाजता. रामाचा जन्म राजवाड्यात आहे, कृष्णाचा जन्म सेंट्रल जेलमध्ये आहे. राम एक पत्नी एक वचनी एक बाणी, कृष्ण बहुपत्नी बहुवचनी बहुबाणी. रामानं 11,000 वर्षात एकुलती एकच बायको केली. कृष्णानं जिथे गाठ पडेल तिथे नंबर मागण्याचा प्रयत्न केला वगैरे वगैरे. रामाचा आचार, कृष्णाचा विचार आणि हरीचा उच्चार याची जर भेसळ केली तर दोष लागतो. म्हणे कसं काय? रामाकडून आचारच घ्या, रामाचा जर विचार घेतला तर घोटाळा होईल. त्यानं धोबेच ऐकलं आणि नांदायला आलेली बायको नीट माघारी पाठवली. आपल्याला तसं करून जमल का? आपली जर उन्हाळ्याच्या सुट्टीला माहेरला गेल्यानंतर 3 दिवस आपल्याला करमत नाही, उभं वारं सुटतं. ह्यानं आलेली बायको परत माघारी लावली. रामाचं ऐकून कसं चालेल? रामाचा विचार नाही, आचार घ्या. बरं हरकत नाही. बघा तुम्ही, लंका जिंकली, पण जिंकलेल्या लंकेकडे प्रभू रामचंद्रानं वळून सुद्धा पाहिलं नाही. आपल्याला शेजाऱ्याचा गुंटा विकायला निघाल्यानंतर रातभर झोप लागत नाही.
मीच कसा घेईन, मीच कसा घेईन, मीच कसा घेईन, मीच कसा घेईन, दुसऱ्याला जाऊ देणार नाही. अरे जिंकलेल्या लंकेकडे यानं पाहिलं सुद्धा नाही, वळून सुद्धा पाहिलं नाही, थेट आला प्रभू रामचंद्र माघारी. आपल्याला जमणार आहे का ते? रामाचा आचार, कृष्णाचा विचार. नाहीतर एक जण मजेखोर होतं आणि ते घरी जाऊन बायकोला म्हणालं, अगं कीर्तन ऐकलं ग. कुणाचं? बोराटे महाराजाचं. काय म्हणले ते? कृष्णाला 16,108 होत्या. ती म्हणली, कळलं तुम्हाला काय म्हणायचंय ते. मी पण कीर्तन ऐकते भरपूर. काय? द्रौपदीला 5 पती होते. तेरी बीचू पण मेरी बीचू. हरीचा उच्चारच घ्या. हरीचा उच्चार का? ब्रह्मानंद पाहिजे असेल, आनंद पाहिजे असेल आणि पावलो पावली सुख पाहिजे असेल तर एक बोला सुस्पष्ट बोलावा, वाचे हरी हरी म्हणावा, संत समागम धरावा, तेने ब्रह्मानंद होईल आगवागा, तेने ब्रह्मानंद होईल आगवागा, नरहरी रामा गोविंदा वासुदेवा, नरहरी रामा गोविंदा वासुदेवा, नरहरी रामा गोविंदा वासुदेवा, नरहरी रामा गोविंदा वासुदेवा. एक बोला सुस्पष्ट बोलावा, वाचे हरी हरी म्हणावा, संत समागम करावा, तुझी ब्रह्मानंद होईल आगवागा. वाचे हरी हरी म्हणावा, संत समागम करावा, ब्रह्मानंद होईल आगवागा. आगवागा आगवागा. रामकृष्ण हरी एवढ्यासाठी की पूर्ण अवतार फक्त 2च आहेत म्हणून राम आणि कृष्णच. बरं, आता दुसरं कारण रामकृष्ण म्हणण्याचं सगळ्यात मोठं कारण, यातलं काही व्हायला जात नाही. तुळशीला घातलेलं पाणी, गाईला चारलेला घास, मंदिराला दिलेली देणगी, नामसप्ताहाला केलेली मदत, वारकऱ्याला केलेलं अन्नदान, पंढरपूरची केलेली वारी, आई बापाची केलेली सेवा आणि कीर्तनात बसून देवाच्या नावानं वाजवलेली टाळी कधीच व्हायला जात नाही. बरं, तिसरं कारण महत्वाचं असं आहे, ज्ञान पाहिजे असेल तर अभ्यास करावा, पैसा पाहिजे असेल तर उद्योग करावा, चांगलं आरोग्य पाहिजे असेल तर माणसानं व्यायाम करावा आणि समाधान पाहिजे असेल तर परमार्थ करावा. सदा नाम घोष करू हरिकथा, संत तुकाराम महाराजांचा अभंग आहे. तेने सदा चित्ता समाधान. समाधानाचं दुसरं नाव म्हणजे केवळ आणि केवळ नामस्मरण. बरं, रामकृष्ण हरी म्हणण्याचं चौथं कारण असं आहे, पूर्ण अवतार आहे, वायाला जात नाही, नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकला. तिसरं कारण, परमार्थात समाधान पाहिजे असेल तर रामकृष्ण हरी म्हणण्याशिवाय आता गत्यंतर नाही. आणि चौथं कारण अत्यंत महत्वाचं आहे, या नामस्मरणाचे 5 फायदे आहेत. थोडं ताड बसून फायदे ऐका. काय काय फायदा येतं? एक, पाप जळतं, पुण्य वाढतं, मुक्ती मिळते, वैकुंठात जागा मिळते आणि काळ नादाला लागत नाही. हे 5 फायदे प्रमुख आहेत. अभंग संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा आहे, त्यामुळे मी याला प्रमाण सुद्धा महाराजांचीच देईन. आता लक्ष देऊन फक्त कीर्तन ऐका. माझ्या प्रत्येक गोष्टीला पुरावा आहे, फक्त तुम्ही ऐकलं पाहिजे, विसरून जाऊ नका. मला कीर्तन झाल्यानंतर विचारायची सवय आहे. नामस्मरणानं 5 फायदे होतात. पाप जळतं, पुण्य वाढतं, मुक्ती मिळते, वैकुंठात जागा मिळते आणि काळ नादाला लागत नाही. हे 5 फायदे फक्त आणि फक्त रामकृष्ण हरी म्हणण्याने होतात. नामस्मरणाचे एवढे मोठे हे 5 फायदे आहेत. पहिला फायदा आहे, पाप जळतं. पाप मी अभंग सांगेन तुम्हाला. हरी उच्चारणी अनंत पापराशी जातील लयासी क्षण मात्रे. पाप जळतं. संत तुकाराम महाराज तर सोपं सांगतात, नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची न लगती सायास, सुखे येतो घरा. अशी प्रमाण पुरं करू लागितली ना, मला बरं वाटतं. बसणाऱ्यांचा अभ्यास पाहिजे. तुम्हाला नसू द्या पाठ, न न न न एवढं तरी म्हणा ना. मग कीर्तन करायला बरं वाटतं बाबा, ऐकणारे हायत. ऐकताय ना, उग बसून काय उपयोग आहे. आपल्यापेक्षा ते गोंधळे असतात ना, ते माईकला चिकटून राहतात, हटत नाहीत बघा. दोघच असतात, संबळ घेतं, त्याच्यात मध्ये माईक घातलेला, एका हातात ते त्याचा छोटा टाळ, त्याच्यातच माईक, दुसरा माईक बगलत धरलेला आणि असा हाताला धरतात. 5 नामाचा 5 तत्वाचा गोंधळ मांडलेला आहे, दुसरं चिकटून.
गाते बी नाचते बी उडे बी हाणते. खरं नंदू महाराज मी तर आवर्जून बघत राहत होते. एकटं सगळं चालतंय त्यांचं. त्यामुळं करंट मध्ये राहा. नाम संकीर्तन जळतीला पापे न लगती सायास सुखे तो घरा. नारायण महाराज म्हणले तुमचा जर माझ्यावर भरोसा नसेल यावी न अनेक असता वाहतसे आन विठोबाची मग भजू कुणाला सांगतो तुम्हासी नाहीतरी गेला जन्म वयाला जाण्या अगोदर नामस्मरण करा. मी अजून सोपं करून सांगतो जरा बसलेले आहे का. माणसानं लिहायच्या आधी वाचायला शिकावं, बोलायच्या आधी लोकांचं ऐकून घ्यायला शिकावं, खर्च करायच्या आधी 2 रुपये कमवायला शिकावं आणि मरायच्या आधी एकदा का होईना स्वतःसाठी जीवन जगायला शिकावं. आता स्वतःसाठी जीवन जगणं म्हणजे नेमकं काय. सगळ्यात महत्वाची गोष्ट जवळ हे सकळ सिद्ध आहे. हात चलावया पायी तव तू आपुले सोहित पाहे तीर्थयात्रा जाई चुकू नको. सोहित म्हणजे फक्त तीर्थयात्राच नाही, सोहित म्हणजे नेमकं काय हित ते करावे. देवाचे चिंतन करून या मन एकविध किंवा शुद्ध भावे. माणसानं शुद्ध भाव ठेवावा आणि नामस्मरण करायला चालू हवं. कारण काय 2 मणी जपले पाहिजेत. एक खिशातला त्याला काय म्हणतात पैसा आणि दुसरा माळेतला. पण या 2 मण्यांमध्ये भाऊ खूप मोठा फरक आहे. माळेतला मणी आत ओढावा लागतो आणि खिशातला मणी बाहेर सोडावा लागतो. तुम्ही परत लक्ष देऊन बघा पैसे मोजताना कसे मोजतो आपण, आत का बाहेर. आणि माळेतला मणी ओढताना बाहेर दाबतो का आत ओढतो. जरा नीट बघा. पुण्य असं आत ओढायचं असतं आणि पाप असं बाहेर सोडायचं असतं. म्हणून कीर्तनकाराचं दर्शन रिकाम्या हाती घ्यायचं नसतं. केला इशारा जाता आहे. पाप जाळण्याचं एकुलतं एक साधन आहे ते म्हणजे नामस्मरण. बर याला तुकाराम महाराजाचं एक प्रमाण देतो. जळती दोषाचे डोंगर जळती दोषाचे डोंगर दोषाचे डोंगर जळती दोषाचे डोंगर शुद्ध होती नारी नर शुद्ध होती नारी नर होती नारी नर होती नारी नर गाती ऐकती सादर गाती ऐकती सादर हे पवित्र हरिकथा जय पवित्र हरिकथा जळती दोषाचे डोंगर जळती दोषाचे डोंगर जळती दोषाचे जळती दोषाचे डोंगर शुद्ध होती नारी नर ऐकती साधना जे पवित्र हरिकथा सादर हरिकथा. पाप जळत पाप जळलं कुणाचं वाल्या खोळ्याचं. वाल्या माहित आहे ना इथं पलीकडे राहत होत. वाल्या वाल्या असा विचित्र प्राणी माणसं मारायचा आणि एक मनुष्य मेला की अख्खा रांगणात टाकायचा ना. मनुष्य नाही खडा. इतकं विचित्र होत ते. एक दिवशी नारद महर्षी निघाले होते रस्त्यानं. कमराला धोतर खांद्यावर विना कपाळाला गंध. नारायण नारायण नारायण. क्षण तलवार बाहेर काढली आणि गळ्यावर टिकवली. कोणाच्या नारद लट 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 शिट्ट्या वाजल्या नारदाच्या. इतका घाबरला नारद. बर घाबरला
आणि मग वाल्याला म्हटलं असतं, समजतं का तुले? अरे नारद म्हणतेत मले. वाल्या म्हणे चंगळ्या बोले कुले. कापणार म्हणजे कापणार. अरे तुला कळायला पाहिजे मी महाराज आहे, आणि महाराज असून तू गळ्यावर सुरी ठेवतो. काहीतरी कळायला पाहिजे तुला, असं नाही चालायचं. मारणार आहे म्हणे. का मारणार आहे? माझा धर्मच आहे मारणं. बरं मार बाबा, पण तू केलेल्या पापात तुझी बायको तेवढी सहभाग आहे का पाहाय. ह्याला बांधलं नारदाला आणि पळत गेला घरी, आणि बायकोला विचारलं, सांग एवढी माणसं मारली, एवढं पाप केलं, माझ्या पापामध्ये तू सहभाग आहे का? बायको म्हणाली, पापात नाही, पुण्यात. तुम्ही पहा, तो काय म्हणे, नग्न भाज तरी तिला आज स्वामीसी. असं आहे, नवऱ्याच्या नावावरचं बाईच्या नावावर होतं, पण बाईच्या नावावरचं नवऱ्याच्या नावावर अजिबात होत नाही. माझ्यावर भरोसा नसेल तर तुम्ही उद्या घर जावे होऊन पहा. आपल्या नावावरची गाडी यांच्या नावा होती, बंगला यांच्या नावा होतो, आपल्या सातबाऱ्यावर यांचं नाव लागतं, क्षमा मागतो, उपमुख्यमंत्री पदावर सुद्धा यांचं नाव लागतं. तेही नवऱ्याची राख शांत व्हायच्या आत. पण यांच्या नंतर आपलं नाव, आपण येडे, आपण प्रेमात जातो बुडून. फ्लॅट घ्यायचा असतो आणि ती म्हणते, ओ तुमचं नाव नको, माझ्या नाव घ्या. तुझ्या नाव का? तुमच्या भावाला कळते, हिस्सा मागा. मागू दे, मागितलं तर माझाच भाव आहे, हिस्सा मागितलं तर तसं कसं चर्चा होईल. होऊ दे, चर्चा झाली तर. मी म्हणते ना, अगं पण मग पैसे कुठून आणले तर सांगू काय? सांगा. पप्पानं दिले म्हणा, पप्पानं. अहो तुझ्या बापाला तर तंबाखूला लावायला चुन्याला पैसा नाही. आम्ही इथं मरायला लागलो, व्यसन करू नका, व्यसन करू नका, व्यसन करू नका. तुझा बाप सारखा बोधरेशन मध्ये काही करतो, खुशाल म्हणते तू. पैसा नवऱ्याचा नाव करते तुझ्या बापाचं. तू मरावी आणि तुझ्या प्रवचनाला मागचा चोपदार बोलवावा. जाचाल का? हे होय म्हणले. असा पश्चाताप झाला, एवढा नैराश्यात गेला, त्याला राजा भृतहारी समोर दिसायला लागला. भृतहारी काय प्रेम होतं त्याचं बायकोवर. दिवस रात्र येळमाळ बायकोचाच फोटो गळ्यात ठेवायचा. हा राजा होता, एवढ्या मोठ्या माणसानं असं वागणं बरं नाही, पण राजा असून त्याला बायको सोडून काहीच दिसत नव्हतं. प्रजा म्हणाली, आमचा राजा येडाय, बायकोच्या प्रेमात बुडाला. काय त्याला वेड लागलंय सारखं तिच्या प्रेमात, तिच्या प्रेमात. एक महाराज भेटले, साधू महाराज. ते म्हणाले, हात जोडतो महाराज, यातनं बाहेर या. लय बायको बायको करू नका, लय प्रेम करणं बरं नाही, वेडे व्हाल. तो म्हणे, तुला काय माहित आहे माझं किती बायकोवर प्रेम आहे? महाराज म्हणले, हे बघ, हे फळ धर, हे फळ घरी ने आणि बायकोला दे. तुझं लय प्रेम आहे ना, घाल बायकोला हे फळ खायला. ती दीर्घायुष्य होईल, तिला भरपूर वर्ष आयुष्य भेटल, तरुण दिसेल, सुंदर दिसेल. दे फळ. ह्यानं फळ आणलं, बायकोला दिलं, म्हणे माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, हे फळ खाऊन टाक पटकन. बायकोचं प्रेम काय ह्याच्यावर नव्हतं, राणीचं. राणीचं प्रेम होतं घोडवाल्यावर. त्याला जाऊन दिलं आणि राणीनं बरोबर ते फळ चोरलं आणि बरोबर त्या घोडवाल्याला दिलं. घोडवाल्या, हे फळ तुला, हे भरपूर फळ चांगलं आहे, तरुण दिसशील, तडफदार दिसशील, सुंदर दिसशील, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. राजावर काय माझं प्रेम नाही, आता राणी आहे म्हणून इथं राहते, हे फळ तू खाय. असं घडू शकतं, खरंच घडू शकतं. 47 वर्षाची बाई 52 वर्षाच्या नवऱ्याची सुपारी देते का नाही? हे घडलं ना महाराष्ट्रात. बरोबर ते फळ घेतलं आणि देऊन टाकलं. कुणाला? घोडवाल्याला. पण घोडवाल्याचं प्रेम काय राणीवर नव्हतं, त्याचं प्रेम होतं भांडे घासणाऱ्या बाईवर. आता शेवटी दर्जा आहे ना, तिकडे जाणार. ह्यानं फळ तिला नेऊन दिलं. ते बोलले, अरे हे फळ खाऊन मी काय जिंदगीभर तुझ्या घरची भांडीच घासत बसू का? कधीतरी ह्यातनं बाहेर पडलं पाहिजे की कुठवर. तिनं ते फळ घेतलं आणि राजाला नेऊन दिलं. महाराज, माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे, तुम्ही खूप मोठे झाला पाहिजे, तुम्हाला दीर्घायुष्य लाभलं पाहिजे, तुम्ही तरुण दिसला पाहिजे, म्हणजे आपली प्रजा सुखात राहील. राजानं ते फळ पाहिलं. राजा म्हणला, ही रील तर मीच फॉरवर्ड केली होती, परत मलाच कशी काय फिरून आली. असा पश्चाताप झाला नारदाच्या समोर वाल्याला. वाल्या पळत आला, डोकं टेकवलं, आपटून घ्यायला लागला. चुकलं माझं, काय करू सांगा? महाराज म्हणाले, मागे केले पाहू नका, पुढे जामीन आहे तू का? वाल्या, तुझं पाप जळल, तू फक्त राम म्हण. याला काय राम म्हणता येईना, उलट म्हणायला लागला. मरा 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 म्हणत राहाय. मरा 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 राम राम केले रामायण रामाधी. त्यानं रामायण लिहिलं हो. एका पाप्यानं रामायण लिहिलं, ते पण व्हायच्या अगोदर. झाल्यावर कुणी सांगत? अरे मी सांगतो 120 सेकंदात, झाल्यावर सांगेन मी.
अयोध्या नावाचं राज्य, राजाचं नाव दशरथ, दशरथ 3 पत्नी कौशल्या, सुमित्रा, कैकेयी. कैकेयीचं सगळ्यात जास्त प्रेम होतं दशरथावर. पुत्र कामेष्टी नावाचे यज्ञ करता झाडावरती चढून बसला, धनुष्याला बाण लावला, बाणानं वेग धरला, श्रावणाच्या छातीमध्ये घुसला, तळ्याचं पाणी लालाबुंद झालं. आगे म्हातारीनं मरताना त्याला शाप दिला, आम्ही जसं पुत्र वेगानं तडफडून मरण पावलं दशरथा, तू सुद्धा तुझ्या आवडत्या पुत्राच्या विरहानं तडफडून मरण पावशील. माघारी आला, कैकेयीच्या महालात गेला, कैकेयीनं शाप अंगावरती घेतला. राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न जन्माला आले. शुद्धकृती, मांडवी, उर्मिला, सीतामाया नांदायला आल्या. लक्ष्मीच्या पावलांना नांदायला आले. सीतेला दुसऱ्या दिवशी काय आलं, मंत्रीचं राजकारण राजवाड्यात शिजलंय. प्रभू रामचंद्राला वनवास जाहीर झालाय. सोबत लक्ष्मण आणि सीता निघाले. चित्रकूट पर्वतावरून भरताना पादुका माघारी आणल्या, पादुकाची पूजा केली. रावण नावाच्या दैत्यानं सीता नावाचं रत्न चोरून नेताना जटायू नावाच्या पक्षानं अडवलं, त्याचा एक पंख कापला. मरताना त्याला रामाची मांडी मिळाली. नल नील जांबुवंत तिकडे असा पत्ता दाखवला. हनुमंतानं 100 योजना उड्डाण मारलं, जाळेली लंका, धन्य धन्य म्हणे तुका. माघारी आला, सेतू बांधला, पलीकडे गेले, रावणाला मारलं, इंद्रजित मारला, बिभीषणाला लंकेचा राजा केला आणि पुष्पकुमानात बसून बरोबर 14 वर्ष 14 महिने 14 दिवस 14 तास 14 मिनिटं 14 सेकंद बरोबर अयोध्येला आले. झाले रामराज्य काय उन्हे आम्हास. झालं 120 सेकंदात राम आहे. अरे पण मैंने होने के बाद बताया है, उसने पहिले लिखा है. ऐकताय, आपल्यापेक्षा तो हुशार आहे. खरं आपण पापी, तो झाला पुण्यवान. म्हणून पहिला मुद्दा मी सांगितला रामकृष्ण हरीचा, पाप जळतं. आणि जरा उत्तर पाहिजे मला तुमच्याकडनं. दुसरा फायदा काय वाढतं? हे पुढे पाठ माग हरिपाठ. मला आवडत नाही असं लक्ष न देणारी माणसं. काय वाढतं? पुण्य वाढतं. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना. याला ज्ञानोबरांचंच प्रमाण देईल मी. हरिपाठातलं ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण अनंत जन्मोनी पुण्य होय. हरकत नाही. अजून काय फायदा आहे तिसरा? मुक्ती मिळते. मुक्ती, नुक्ती नाही, मुक्ती. नारायण हरी, नारायण हरी, भक्ती मुक्ती चारी घरी त्याच्या. तुका म्हणे नामा पासी चारी मुक्ती, ऐसे बहुत ग्रंथी बोलिले. तुका म्हणे मुक्ती परिनिली नोवरी, आता दिवस चारी खेळी. चौथा फायदा असा होतो रामकृष्ण हरीचा, या नामानं वैकुंठात जागा मिळते. मिळाली का कोणाला? मोठ्या माणसांना मिळाली. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण म्हणी, वैकुंठ भुवनी घर केले, वैकुंठ वाटा संत गेले, वैकुंठ वाटा संत गेले. अनेक दृष्टांत, अनेक सिद्धांत मांडून माझ्या सेवेला मी आता सांगत इकडे वळवतोय. झालंय माझं कीर्तन. जाता जाता 2 सूचना आहेत. सगळ्यात पहिली सूचना अशी आहे, अगदी 2च मिनिटं घेतो. सध्या अधिक मास सुरू आहे. या अधिक मासाच्या पुरुषोत्तम मासाच्या पर्व काळावर जसा आपल्या गावामध्ये श्री क्षेत्र मळवलीमध्ये अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे. भव्य दिव्य पद्धतीने आपल्या गावचा सप्ताह आहेच. पण अधिक मासाच्या पुरुषोत्तम मासाच्या या पर्व काळावर श्री क्षेत्र पंढरपूर, जगाच्या बापाचं माहेर, आपलं माहेर, प्रभू श्री विठोबाचं देऊळ, श्री विठ्ठलाचं मंदिर आणि अखंड महाराष्ट्राचं आराध्य दैवत, या तीर्थक्षेत्रावर पंढरी नगरीमध्ये मागच्या 2 दिवसांपासून श्रद्धेय आदरणीय हरिभक्त परायण महाराष्ट्राला लाभलेल्या वारकरी संप्रदायातलं कोंदण म्हणजेच गुरुवर्य संतवीर बंडा तात्या कराडकर यांच्याच प्रेरणेनं आणि आदरणीय हरिभक्त परायण सर्वच महाराज मंडळी तथा श्रद्धेय आदरणीय गुरुवर्य बापूसाहेबजी महाराज देहूकर, श्रद्धेय मधुसूदन महाराज देहूकर यांच्या कृपा आशीर्वादानं तथा परम आदरणीय परम श्रद्धेय प्रातस्मरणीय आमच्या सर्वांचीच त्यांच्यावर असीम श्रद्धा आहे, ते छोटे कदम माऊली, ज्यांना आदरानं छोटे कदम माऊली म्हणतात. माऊली महाराजांच्या सुंदर नियोजनानं आयोजनानं पंढरपूर नगरीमध्ये भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे. फार मोठी भव्यता दिव्यता त्या सप्ताहाला लाभलेली आहे. पाहण्यासारखा नाम सप्ताह आहे, ऐकण्यासारखा नाम सप्ताह आहे. बस पाहावं पाहत राहावं, तिथं गेल्यानंतर हलूच नाही असं वाटतंय. फार मोठी सुवर्ण संधी आपल्या या सोलापूर जिल्ह्याला आलेली आहे. कोणी विचारलं तुमच्या सोलापूर जिल्ह्यात कोण आहे, तर आपण अभिमानानं सांगितलं पाहिजे. बाकीच्या जिल्ह्यामध्ये संत असतील, आमच्या जिल्ह्यामध्ये जगाचा बाप विठोबा आहे. आणि असा विठोबा जिथं आहे त्या पंढरपूर नगरीमध्ये चंद्रभागेच्या किनारी 65 एकरामध्ये भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे. श्रद्धेय कदम माऊलींचं गोड नियोजन आहे. सकाळी एक कीर्तन आहे, संध्याकाळी एक कीर्तन आहे. अनेक वारकरी तिथे उपस्थित आहेत. जगाच्या कानाकोपऱ्यातनं वारकरी तिथे आलेत. आपल्या सर्वांकडे एक सोपं काम दिलेलं आहे. तिथं अन्नदान करायचंय.
कोणतं अन्नदान? का बरं अन्नदान करावं? तेथ एक शीत दिले अन्न होय कोटी कुळाचे उद्धरण. आणि म्हणून दिनांक 23 तारखेला माळशिरस तालुक्याकडं एक पंगत आहे आणि पंगत सोपे आहे, भाकरीची आणि आमटीची पंगत आहे. घरोघरी सगळ्यांनी तयारी केलेली आहे, भाकरी आपल्याला पोचवायच्या आहेत. आपलं काम आहे, आपण भाकरी नेऊन पोचवल्या पाहिजे. मोठं अन्नदान सुरू आहे. आपण सुद्धा आपल्या घरातला एक वारकरी आपल्याकडनं जेवावा याकरता भाकरी दिल्या पाहिजेत. गावातल्या प्रमुखांनी एकत्र आलं पाहिजे आणि तिथं गेलं पाहिजे. सगळ्यांना माझं आवाहन आहे, माझं सगळ्यांच्या समोर दंडवत आहे, आपण सगळ्यांनी आपल्या आयुष्यातला एक दिवस काढावा आणि पंढरपुरातलं आमच्या वारकरी संप्रदायाचं सौंदर्य डोळे भरून पाहावं. वारकरी संप्रदायाची श्रीमंती पाहायची असेल तर चला पंढरपूरला. पंढरपूरला जाऊन देवही पाहायचा आहे, तिथं भक्तही पाहायचं आहे आणि ओघ नाम त्रिवेणीचा असा संगमही पाहायचा आहे. अजून सोपं सांगतो, ऐकताय आपण सर्वजण. 12व्या शतकात संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी क्रांती केली होती. खेळ मांडीला वाळवंटी ठाई. 12व्या शतकात संत ज्ञानोबा माऊलींनी वारकरी गोळा केले होते पंढरपुरात. आणि आता चालू काळामध्ये श्रद्धेय आदरणीय हरिभक्त परायण छोटे कदम माऊलींनी क्रांती केली. सगळे वारकरी सध्या पंढरपुरात गोळा केलेले आहेत. त्यांना आपल्या सगळ्यांकडून शुभेच्छा आहेत, माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आहेत, आमच्या नातेपुते गावाकडून खूप शुभेच्छा आहेत, तथा माळशिरस तालुक्याकडून आणि मळोली ग्रामस्थांकडून खूप खूप शुभेच्छा आहेत. माझी विनंती आहे, आपला काला झाल्यावर का होईना पण तुम्ही एक दिवस तिथं जा. काला होईपर्यंत हालू नका. नाहीतर महाराजांनी सांगितलंय पंढरपूरला जायला, महाराजांनी सांगितलंय पंढरपूरला. ती म्हणली कोणाचं? दाद्याचं. अवघड. काय झालं? बैल झालाय. कुणाचा? बस म्हणलं की बसतो, उठ म्हणलं की उठतो. असा बोटाव नाचव. कुणी सांगाव ह्या बारीनं सप्त्याला सोहम महाराज आले की त्यासनी सांग, म्हणजे जरा कान उघडतील ते. काहीतरी वाटायला पाहिजे. पोटचा गोळा ह्या पोटात सांभाळला, ह्या हातानं सांभाळला, लाड केले मुडद्याचे, शाळेत घातला, सर्व्हिसला लावला, केवढं चांगलं लगीन करून दिलं. मी स्वतःला बोरमाळ, 3 तोळ्याचा घंटन, कानातलं वेल, जुब, फुलं, हातातल्या 5-5 तोळ्याच्या बांगड्या सोडून स्वतःला फुटका मनी सुद्धा केला नाही. पण ह्याला सगळं केलं तर बोटाव नाचवती त्याची बायको बैल झाला. तिचं रडून झाल्यावर तिला फक्त एवढंच विचारा, जाऊ द्या घरोघरी मातीच्या चुली. दीदीचं कसं चाललंय? दीदीचं नशीब काढलं ग पोरीनं माझ्या. जावाय पाहुणा बस म्हणलं की बसतो, उठ म्हणलं की उठतो. हा सुनाचं लेखानं ऐकलं की पटत नाही आणि असं वाटतं की लेकीनं मात्र जावाय बैल करून ठेवा. म्हणून हा संसार आहे. संसार बंधन तोडावे. हळूहळू प्रेम कमी करा आणि हळूहळू परमार्थाकडे प्रेम वाढत जा. माणसाचं वय 51 झालं की 51 वनात जावं. 51 वनात गेला पाहिजे. 51 वनात नाही गेला तर पोरगा म्हणतो 52. 52 नाही गेला की तरी पण 53. आणि मग ना तो म्हणतो आजोबा 54. तुम्ही हसता का? मी आपला अंक सांगतो तुम्हाला. 51, 52, 54. मग करू काय? महाराज म्हणाले परमार्थामध्ये अनुभवाला जास्त किंमत आहे. सागर महाराज ज्ञानानं अभ्यासानं एखादं पाऊल पुढे राहतील, पण उन्हाळ्या पावसाला जास्त किंमत आहे. परमार्थामध्ये उंची तेव्हाच वाढते जेव्हा वय वाढतं, अनुभव मोठा असतो. नेमका अनुभव सांग. यमदूत म्हणे मला इतक्या दिवस मळवलीत आलं तर कोणी विचारलं नाही, पण आज विचारते. असू द्या. आणि शक्यतो चहा वगैरे यमाचे दूध पितातच. मग ते चहा पिला आणि त्याला झोप लागली. हुशार होतं सकाराम पाटील. खिशातला कागद काढला, वरचं नाव खोडून टाकलं, खालच्या नंबराला टाकलं 27. आणि सागर महाराज बोराटे हे नाव पहिल्या नंबराला टाकलं. चिठ्ठीची घडी घातली,
यमाच्या खिशात ठेवून दिला कागद. यम 15 मिनिटांत जागा झाला. अरे कुठं होतो मी? तुम्ही तर पलीकडे होते. कुणी आणलं? मीच आणलं. आज तुला मारायच होतं सकाराम पाटला, ना आज तुला मारित नाही का? अरे तू वाचवलं मला. शो कागद मी वरनं खाली वाचणार होतो, पण तू मला वाचवल्यामुळं आता ही लिस्ट मी वरून खाली न वाचता ही लिस्ट मी खालून वर वाचणार. किती प्रयत्न केले. असा हा काळ आहे, हा कुणाला सोडत नाही. पण जगा काळ खाय आम्ही माता दिला पाय, कळी काळ त्यासी न पाहे दृष्टी, कळी काळ त्यासी न पाहे दृष्टी. नित्य सत्यामी हरिपाठ हो नित्य सत्यामी हरिपाठ चासी. नामाचे 5 फायदे होतात. कोणकोणते? राहतं का ध्यानात? आणि बसताना तर अशा आविर्भावात बसतात जणू काय त्यांना देवानच माझं परीक्षण करायला पाठवले. कीर्तनातले 5-10% असेच असतात लोक. किती र घेतलं असतं ह्या बोराटे महाराजांना, याच्यासाठी झालेले असतात. त्यांना काय नाही, किती बी कीर्तन चांगलं करा, द्या उत्तर पटकन. पाप जळतं, पुण्य वाढतं. वा, वैकुंठात जागा मिळते, मुक्ती मिळते. आणि 5वा फायदा, कोण नादाला लागत नाही, काय नादाला लागत नाही. म्हणून रामकृष्ण नामे. बर कळलं महाराज. आता रामकृष्ण नामे म्हणण्याचे 5 फायदे कळाले, 5 कारणही कळाली. आम्हाला जरा पुढचं विचारायचंय. लोक काय शंका घ्यायची बंद होता. वार बदलला तर देव बदलणारे अवलाद येतं. आज वार कोणता हे पाहण्याकरता कॅलेंडर नाही पाहायचं, बायकोचा स्टेटस बघायचं. महादेव भाऊ दिसले तर कुठला वार, आंबाबाई काकी दिसल्या तर वार कोणता, मंगळवार. विठोबा भाऊजी दिसले, बोला बोला, हा ऐकताय ना, दत्तांना दिसले वार, हा. भवानी मावशी दिसल्या, मारुती अण्णा दिसले, आणि खंडो आप्पा दिसले तर. अरे महिना बदलला तरी देव बदलतात लोक. काय श्रद्धा कशी फिरते बघा लोकांची. श्रावणामध्ये कृष्ण, चैत्रामध्ये राम. आता राम आणि कृष्णापाशी थांबावं का नाही, पण त्या श्रावणात महादेव. परत भाद्रपदात तुकुमुकू बघतोय चांगला, तो आला की 3ऱ्या दिवशी फोन करून त्या दोघीला बोलवून घेतात. कुणाला? गौरीला. त्या आल्या, त्यांना भाजी भाकरीचं नैवेद्य चांगला देत नाहीत, त्यांच्या पोटात दुखेल. बरं राहिल्या, अश्विन महिना आला, महालक्ष्मीचं व्रत. मार्गशीर्ष आला की लगेचच पुन्हा महालक्ष्मी आलीच गुरुवारी.
आटपाट नगर होतं, तिथे एक राजा होता. राजाचं नाव होतं भद्रश्वरा, राणीचं नाव होतं सूरजचंद्रिका. या दोघांना एक मुलगी होती, तिचं नाव होतं श्यामबाला. सूरजचंद्रिका दिसायला खूप सुंदर होती, पण थोडा मोठ्यांना उलट बोलत होती. एके दिवशी देवीला वाटलं राणीला मागच्या जन्माची आठवण देऊन पाहावी. फटकं लोड घातलं, काठी घेतली टेकायला. काठी टेकत मळवलीत आली. दासीने पाहिलं, दासीने विचारलं, कोण ग तू थेरडे, इथं कशाला आली? राणी साहेबांना पाहिलं तर मला चोरतील त्या. तुझी राणी मागच्या जन्मी दासी होती, 18 विश्वधारीनं गांधली होती. ती एकदा शेतामध्ये गेल्यानंतर काही श्वासन तिकडे महालक्ष्मी व्रत करत होत्या. त्याने विचारलं, जे व्रत तुम्ही करताय ते तुम्ही मला सांगाल का? उठणार नाही, मातणार नाही, घेतला वासा. गेले विसरोनी खऱ्या देवा, गेले विसरोनी खऱ्या देवा, गेले विसरून खऱ्या देवा, गेले विसरून खऱ्या देवा. तुका म्हणे कैसे आंधळे हे जन, गेले विसरून खऱ्या देवा, गेले विसरून खऱ्या देवा. तुका म्हणे कैसे आंधळे जन, गेले विसरून खऱ्या देवा, गेले विसरून खऱ्या देवा. खऱ्या देवा. म्हणून विटेवरी ज्याची पावले समान, तुझे कदान शुरदाता, असा असणारा देव बळे हा माझा पंढरीराव, जो या देवांचा हे देव. यातला सोडून अरे त्याची पायी घाला मिठी, बोलणे घे जगदेटी, भावा एकासाठी खांदा वाहे आपुला. म्हणून रामकृष्ण नामे. लोक काही शंका घ्यायची बंद राहतात. लोक म्हणले तरी पण 7वं कारण सांगा. मग 7वं कारण आहे का? देवाला ते नाव सोडून दुसरं कुठलंच नाव आवडत नाही. मी तयापासी पांडवा, हरपलो गागी वसावा, जेथ नाम घोष बरवा, करीती माझा. येरवी तिजिना चवथी, हे पहिली ना सरती, पै माझी संस्थिती, तया भक्ती नाम. काय होईल त्या भक्तीनं? भक्तिपंत बहु सोपा, पुण्य नागवे या पापा, येणे जाणे खेपा, येण्याची एके कुंटती, हेची थोर भक्ती आवडती देवा, संकल्पावी माया संसाराची. ती भक्ती कोणती? तुका म्हणे देव भक्ताचा संगम, तिथे ओघ नाम त्रिवेणीचा. मग ते त्रिवेणी संगमाला एवढं महत्व आहे का? म्हणे नामापेक्षा अजिबात नाही. परत ज्ञानवरांचं प्रमाण घेऊन येतो तुमच्या समोर. त्रिवेणी संगमी, नाना तीर्थे भ्रमी, चित्त नाही पैशात नामी, तरी ते व्यर्थ. म्हणजे एवढं महत्व पुन्हा रामकृष्ण नामाला. म्हणून रामकृष्ण नामे. लोक काय हलके आहेत का? लोक म्हणले नाही नाही, पण 8वं कारण सांगा, मग आम्ही रामकृष्ण हरी म्हणू. लई चतुर हो, देवापेक्षा चतुर लोक. देवाला तरी काय सोडतात का? महाराज म्हणाले असं आहे, सुख पाहिजे ना, मग तुम्ही नामच घ्या. अंतकाळी ज्याच्या नामाने मुखा, तुका म्हणे सुखा. आता तरी म्हणाल का रामकृष्ण हरी? लोक म्हणले म्हणलं असतं, पण आम्ही मळवलीकर आहोत. आम्ही पारखून घेतो, पारखून घेतो आम्ही. ज्याचं नाव घ्यायचं त्यानं कोणासाठी काय केलंय सांगा. मग मात्र महाराजांनी यादीच दिली. घ्या यादी. उच नीचे काही नेने भगवंत निष्ठे भाव भक्ती देखून या. मीराबाईसाठी घेतो विष प्याला, दामाजाचा झाला पाडेवार, चर्मरंगू लागे रोहिदासा संगे, कबीराचे मागे सजन कसाया, माळ्या सावत्यास. लोक म्हणले त्यांच्यासाठी एवढं केलं वय, नेमकं नाव त्याला आवडतात. महाराज म्हणाले अहो त्याला नामाचीच गोडी आहे, दुसरं काही नाही. हाय का उदाहरण? आहे ना. खांबावरील हात, स्तंभी नारायण किंवा देवराया प्रगटले. अहो भक्त प्रल्हादाचं उदाहरण घ्या म्हणे. नाही नाही म्हणे, दुसरं एखादं सांगा, आमच्यातलं सांगा. मग महाराजांनी जनाबाईचं उदाहरण दिलं. तिनं फक्त देवाचं नाम घेतलं, परिणाम झाड लोट करी जनी भरी
लागायला तो यायचा ना. जाता माहितीये का तुम्हाला? आताच्या पोरींना जर म्हणलं ना जात्यावर जाऊन बसती, वर चढून बसायला बसती, पाय उचलून. तिला काय माहित आहे कसं बसायचं जात्यावर. जात्याच्या जात्याच्या ग जात्याच्या ग मुखी घालते मी मोत्याचे दाणे तुझ्या कृपेने मला विठ्ठला नाही काही उणे. जात्याच्या जात्याच्या ग जात्याच्या जणी सांगे लोका नाव घाली माझा असं काय. जणी बैसली नायाला पाणी नाही सान्याला उभा राहुनी अंगणी शिव्या देते दासी जणी. नख दंताची करोनी फनी वे निघाली तो चक्रपाणी. आता तरी रामकृष्ण हरी म्हणाल का? मळवलीकर नौकार न दिली वा मी. लोक म्हणले आमचा सोनूवर भरोसा नाही तो तुमच्यावर कसा असेल. असं आहे, ताकदीचं प्रमाण देतो. आता ताकदीचा पुरावा देतो. संप्रदायाची सुरुवात कुठल्या शब्दापासून सुरू होते? राम. संप्रदायाचं भजन संपताना सांगता करताना शब्द शेवटी कोणता वापरतो? ज्ञानदेव तुकाराम. रामापासून सुरुवात, रामापाशी शेवट. बाकीचे अवतार आहेत पण त्यांचं भजन लय काय कानाला गोड वाटत नाही. पण वारकरी संप्रदायात त्याच भजनाला जास्त मान्यता. कोणत्या? रामकृष्ण. रामकृष्ण गीती गात काळची पुळ्या वाजवीत. रामकृष्ण गीती गात. टाळ वाजवा सगळे जण. आता एक साथ इथून पुढे रस्त्याला टाळी वाजवा. थोडे थोडे हात वर. रामकृष्ण गीती गात टाळची पुळ्या वाजवीत. निज घेऊन छंद आपुल्या निज घेऊन फिरत जनिवनी अवघ देव वासनेचा पुसावा ठाव. जनिवनी अवघ देव वासनेचा पुसावा ठाव. पुसावा ठाव. 10 पुरावे दिले मी. 10च का दिले? मी भूमिकेत म्हटलं होतं 5व्या दिवसातला 10व्या क्रमांकाचा सेवेचा योग मला आलाय म्हणून 10. मी भूमिकेत सांगितलं होतं देवाचे किती अवतार? 10. म्हणून पुरावे सुद्धा 10. ऐकताय ना? आता तरी रामकृष्ण म्हणाल ना? अरे होय तरी म्हणा. लोक म्हटली वा एवढी प्रमाण दिली, ओव्या दिल्या, आम्ही आता भजन करूच. तरी बी कधी कधी आम्हाला वाटतं आम्ही देवाकडे का जायचं. मग उत्तर दिलं यद्गत्वा निवर्तन्ते तद्धाम परम मम ममैवांश जीव लोके जीवभूता सनातनः मनसष्टानी इंद्रियाती प्रकृतीस्थानी. आता तरी कळलं का? सर्वागटी राम देहादी एक सूर्यप्रकाश सहस्र. जिथनं आलो त्याला विसरून कसं चालेल? म्हणावं लागेल ना. मग म्हटले म्हणू
उद्यापासून अशा टपोऱ्या टपोऱ्या माळा घालतो, लय मोठे गण लावतो. काहीचा यम पॅटर्न पडलेला असतो, काहींचा वे पॅटर्न पडलेला असतो, काहीच अख्खं माळशिरस तालुक्यात विमानतळ मंजूर झाले डोक्यावर. कुठं थांबवा, एवढे गण लावले इकडं पर्यंत. कबीर महाराज म्हणले तसं सगळेच काय माळकरी चांगले असतात का? आणि सगळेच माळकरी चांगले असते तो महाराज लोकात भांडणं कशाला झाली असते? खरं सांगतो, अजून 5च वर्ष उद्या आम्ही बी काय लय चांगले राहिलो नाही. अजून 5 वर्षानं तुम्हाला टीव्हीला बातम्या ऐकायला मिळणार. चालू कीर्तनात पकवाजाने कीर्तन करायला गोळ्या घातल्या. हे पकवाजे हातोड्या घेऊन येतील का बंदुक्या घेऊन येतील? जाऊ द्या मुर्ग, तुम्ही माझ्याकडे बघा. कबीर महाराजांचा दोहा आहे, माला बनाई मोती की बीच में डाला सो, माला बिचारी क्या करे पहनने वाला कपूत, टोपी बनाई खादी की पहनने वाले हजार, अरे टोपी बनाई खादी की पहनने वाले हजार, टोपी बिचारी क्या करे जब पेट में काला बाजार, टोपी बिचारी क्या करे पेट में काला बाजार. याचा अर्थ असा आहे, तुका म्हणे चित्त करारी निर्मळ येऊनी गोपाळ. अशा हृदयातनं परमार्थ पाहिजे, वरवरचा परमार्थ कामाचा नाही. जरा माझ्याकडे बघा, पुतना मावशी वरून बदलली तर तिला देवाकडे जावं लागलं, आणि कुबजा आतून बदलली तर देवाला कुबजेच्या झोपडीकडे यावं लागलं. पुतना माहित आहे ना, जगामगान मला बघा पुतनाच असते ती. काय सौंदर्याचं वेड लागलंय बायांना, पुरुषांना, गड्यांना. पण माझ्या दादानो, तुमची माझी भेट होईल न होईल, ऐका बरं. महाराष्ट्रात जन्माला आलो आपण, चित्राला महत्व नसतं, चारित्र्याला जास्त महत्व असतं. चित्र आज आहे तसं उद्या नाही, चारित्र्य टिकतं. चेहऱ्याचं सौंदर्य काही काळापर्यंत साथ देतं, पण स्वभावाचं सौंदर्य शेवटच्या श्वासापर्यंत सोबत राहतं. चेहऱ्याचं सौंदर्य तकलादू असतं, स्वभावाची गरिमा सगळ्यात मोठी असते. चेहरा आज आहे तसा उद्या नाही, पण स्वभाव मात्र कायम टिकेल. जोडीदार निवडताना, मैत्री करताना, स्नेह वाढवताना माणसानं चेहरा पाहू नये, माणसानं माणसाचा स्वभाव पाहून प्रेम करावं. आयुष्यभर काही कमी पडत नाही. स्वभाव पहा, स्वभावाला जास्त किंमत आहे. चेहरा मागच्या 5 वर्षात माझं जसा चेहरा होता तसा काय आज आहे? काही चित्र होतं माझं, त्या चित्रावर जुळलं होतं माझं. ती माझ्या डोळ्यात पाहत होती, म्हणत होती तुला पाहते रे. मी म्हणलं काय दिसतंय? चंद्र, चांदण्या, समुद्र, सागराच्या डोळ्यात. आज पहाटे मी विचारलं काय दिसतंय ग? ती म्हणाली फक्त चिपाड. चित्र आज असतं तसं उद्या नसतं. काय लोक अडकतात कपड्याच्या दुकानाच्या बाहेर, 4-5 जणी असतात तर तिकडे पण माना वळवून पाहतात. अरे त्या प्लॅस्टिकच्या आहेत त्या तरी सोडा. काय दुर्दैव आहे, असं बोलू नये इथं गादीवर. पण खरं सांगतो, परवाची गोष्ट, रायगड पाहायला फॉरेनची पोरगी आली. पालीच्या पोटासारखी पांढरी फट होती, शुभ्र, लय गोरी गोरी पान. चौदार तुम्ही पाहिली का? लय देखणी होती, अशी एवढी सुंदर होती, इतकी देखणी होती. आता तिकडे त्यांचा कलरच आहे, त्यांना काय नावं ठेवायचे आपण तरी. आपल्या इकडचे 4 पोरं किल्ला पाहायला गेले होते, ह्या पोरांना ती दिसली, मग ती किल्ला पाहायला आली होती. ती किल्ला पाहायची आणि आपले चौघ तिल्ला पाहायचे. ध्यानात आले, लईच टुकुर टुकुर देखते हो क्या. ती थांबली, म्हणली हे मॅन डोंट लुक मी. त्यानं मोबाईल काढला, फोटो काढायला लागले. ते म्हणले हे मॅन डोंट कॅप्चर माय पिक, आय एम नॉट कल्चर, दिस इज द कल्चर, शूट देअर. कशाला माझे फोटो काढतो रे? हे म्हणलं मॅम 1 फोटो यू अँड मी प्लीज. ती तिच्या लक्षात आलं, हे लयच अखिल भारतीय उपाशी संघटनेतलं दिसतंय. थांबली, हे पळत गेलं, खांद्यावर हात टाक, शेजारी उभा राह, फोटो काढला, व्हॉट्सअपला शेअर केला. तिनंही ते फोटो टाकले, पण तिनं खाली लिहिलं इंडियन कल्चर इज व्हेरी ग्रेट. आणि आपल्या येड्याने फोटोच्या खाली कॅप्शन लिहिलं, भावानो कमेंट करून सांगा वहिनी कशी दिसते. कुठं चाललो आपण? क्षमा मागतो, चित्राला भाळू नका. माझं बोलणं बघा, तरुण पोरं कळलं तर. चारित्र्य जपा. चित्राकडे काय पाहता?
क्षमा मागून एक ताकदीचं वाक्य सांगेन. पुरुषानं सौंदर्याला महत्व द्यायचं नसतं आणि स्त्रीनं श्रीमंतीच्या पाठीमागं धावायचं नसतं. महाराष्ट्रातला एक उपसरपंच सौंदर्याच्या नादाला लागला तर गाडीच्या काचावरती घेऊन डोक्यात बंदुकीनं गोळी घालून घ्यावी लागली. आणि याच महाराष्ट्रातल्या कितीतरी पोरी श्रीमंतीच्या नादाला लागून बर्बाद झाल्या. मागच्या 2 महिन्यापूर्वी मराठवाड्यातला एका पोरीचा बाप लेकीचा देह जळत्या चितेवर जळत होता आणि समोर उभा राहून बोंबलून सांगत होता, तुमच्या पोरी गरीबाला द्या, श्रीमंताला देऊ नका, भपक्यावर जाऊ नका. पोरीनो, श्रीमंती आजची उद्या येते, आलेली राहील न राहील. पण विनंती आहे पुरुषांना सुद्धा, बाई जशी श्रीमंतीच्या नादाला नाही लागली पाहिजे तसा पुरुष सौंदर्याच्या नादाला लागला नाही पाहिजे. अरे भले भले सौंदर्यानं मातीत गेले. सौंदर्याच्या नादाला लागल्यामुळं आणि सौंदर्याच्या नादाला लागल्यामुळं, श्रीमंतीच्या नादाला लागल्यामुळं हे कळलं ना तुम्हाला? कडबड सांगू मी, सौंदर्याचा नाद हा आणि श्रीमंतीचा नाद, तुम्ही लय ताण घेऊ नका, भातावर सांबर आहे असं आहे. म्हणून श्रीमंती अरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशातला होता. आपण चित्राला महत्व दिलं नाही, चारित्र्याला महत्व. कल्याणच्या सुभेदाराची सून आणून उभा केली. राजा नजर आणला याचा स्वीकार करा. छत्रपती शिवाजी महाराज 4 पावलं मागे गेले, 2 पावलं पुढे आले. हातामध्ये साडी चोळी आणली होती. ती तळहातावर आणलेली साडी चोळी त्या मुसलमानाच्या बाईच्या तळहातावर टेकवली. बुरका घातलेल्या बाईच्या समोर उभा राहून माझ्या महाराजांच्या तोंडातून शब्द बाहेर पडले, अशी चामूची माता असती रूपवती, आम्हीही इतकेच सुंदर दिसलो असो तो वदले ते शिव छत्रपती. ज्याला बाईतली ताई काली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला, मैत्रीण का आली तो राधेचा श्याम झाला, बाईतली पत्नी का आली तो सीतेचा राम झाला, ज्याला बाईतली आई का आली तो जिजाऊचा छत्रपती शिवबा झाला. आपल्या डोक्यावरची उभी टोपी, आईच्या माथ्यावरचा पदर, बायकोच्या कपाळावरचं कुंकू, मंदिरावरचा कळस, दारातली पवित्र तुळस, हे उपकार कोणाचे असतील तर ते छत्रपती शिवाजी महाराजांचे आहेत. हे कुणी विसरू नये. काळ्या राती तळपत होत तिच्या रूपाच ऊन, अशीच देखणी होती एका मुसलमानाची सून. त्या तरुणीला आई म्हणाला, हे आई ग, त्या तरुणीला आई म्हणाला, राजा आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. धन्य धन्य जिजाऊ माता, जिथे जन्मला असा विधाता, शिवाजी राजा झाला नसता, हिंदू धर्म बुडाला असता. भल्या भल्यांची घेतली त्यानं आता मजाग, झाला महाराष्ट्राचा राजा शुभ माझा ग, हे झाला महाराष्ट्राचा राजा शुभ माझा ग. जिजा मातेच्या शेजारी बैसून ऐकतो बाळ शिवबाग कथानी कीर्तन, ऐकतो बाळ शिवबाग कथानी कीर्तन. चित्रामुळं नाही, चारित्र्यामुळं. सांभाळा स्वतःला. एक ताकदीचं सांगतो, तुम्हाला सुंदर दिसावं वाटतं ना, तुम्हाला सुंदर दिसायचं ना, ह्या बोराटे महाराजाचा ऐका. मला कधी कीर्तनाला बोलवू नका. 70 वर्षाची म्हातारी म्हणते, सुनबाई मी दिला डोक्याला मी देखणे दिसा. किती काळ करा, 15 दिवसात प्रकरण उघड केलं येतं का नाही? वर्ण काळांमध्येच पांढरा कमी दाबाचा पट्टा. तुम्हालाही सुंदर दिसायचं ना. मग मी सांगतो, एक म्हातारं आरशात गेलं पाहायला, 20 रुपयाचा आरसा फेकूनच दिला. दुसरा दे दुकानदार 40चा, फेकून 60चा दे. 70 आरशे बदलले त्यानं 1000पर्यंत. दुकानदार मागच्या 25 वर्षापूर्वी
₹5 आरसा घेतला तर मी असा रुबाबदार दिसत होतो. आता कुठला साबण लाव? दुकानदार म्हणे अख्खी संतूर साबणाची वडी जरी गिळली म्हाताऱ्या तरी तुकाराम महाराजाचा सल्ला आहे तुला, जैसे तैसे दावे आरसा नक्त्या कैचा पालटी. मग आता नीट ऐका ताकदीचं. ज्याला मोठं व्हायचंय, ज्याला सुंदर दिसायचंय, परत ऐका बरं, ज्याला सुंदर दिसायचंय, ज्याला देखणं दिसायचंय, ज्याला असं वाटतं की मी रूपवान असलो पाहिजे, किंवा जिला असं वाटतं की मी रूपवान दिसली पाहिजे, सुंदर दिसली पाहिजे, तिनं आणि त्यानं दोघांनी ऐकावं. कर्तृत्वानं पुरुष देखणा दिसतो आणि संस्कारानं स्त्री अधिक सुंदर दिसत जाते. ज्या पुरुषाजवळ कर्तबगारपणा आहे तो पुरुष सुंदर आहे, आणि ज्या बाईजवळ संस्कार आहेत ती बाई गावात खूप सुंदर आहे. संस्कार आणि कर्तृत्व ह्या दोन गोष्टी जपता आल्या पाहिजेत. मला पुढे जायचंय. मला तुम्हाला हे सांगायचंय, रामकृष्ण नामे म्हणताना हृदयाकडे लक्ष द्या. नुसत्याच माळा जपण्यात मजा नाही, हृदयाचाही विचार करा. करू काय महाराज? एक काम करा, दाखवण्यासाठी कोणती गोष्ट करू नका. तुम्हाला परमार्थच करायचा आहे ना. हृदय मंदिरी स्मराकारे, आपल्या हृदयामध्ये देवाला साठवा. लोक म्हटली महाराज तुम्ही 10 कारणं दिली रामकृष्णारी म्हणण्याची, 10 कारणं सांगितली. आम्ही म्हणू मग आम्हीच का? मला जरा वेळ नसतो, दुकान असतं, शेतीवाडी असते. बायकोला सांगू का? 50% लोक देवपूजा करत नाहीत. ते म्हणतात तसल्या भानगडीत आम्ही नसतो, ते आमच्या गृहमंत्र्याकडे असतं. मग आमच्यावरचं पुण्य त्यांनी केलं तर चालेल का? संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज म्हणाले मुळीच नाही. तुम्हाला या कलियुगातून उतराय व्हायचं ना, बाहेर पडायचंय ना, सोडवणूक करायची ना, तर दुसऱ्या लोकांकडे बोट दाखवू नका. तुमची सोडवणूक तुम्हीच करा. अभंगाचं ध्रुवपद. आपले आपण करा सोडवण, आपले माझ्या बापानं माझ्या चुलत्यानं जिंदगी घालवली, 1 रुपया कधी कोणाकडून घेतला नाही. 3.5 एकर जमीन माझ्या बापाची, गहाण ठेवलेली, लिहून दिलेली, सुटलीच नाही. ज्या जागेत आमचं घर होतं त्या घरासहित जमिनीसहित भावकीतल्या एका माणसाला गेलो. आम्ही नाराज नाही झालो, पण आमच्या बापाचं चुलत्याचं एक तत्व होत. महिना सप्त्याला राहत होता माझा बाप, माझे चुलते, पण रुपया कधी घेतला नाही. आता थकलेत माझे वडील. माझा बाप आणि चुलता सारखा ह्या गावाहून त्या गावाला जातो, म्हणून मागच्या 4 वर्षापूर्वी भगवान गोपालकृष्णाचं मंदिर बांधलं. भाऊ नाना काकडाच करताय, हरिपाठ करताय, गावोगावी जाताय ना, कुठं जायचं नाही, ठाईचं बैसुनी करा एकचित्त. मोहित दादाला माहित आहे ते कृष्ण मंदिर आहे, संस्थान आहे, सध्या सुरू आहे सगळं तिथं. मला माझं कौतुक नाही सांगायचं, फक्त माझी परंपरा सांगायची. आम्ही सुद्धा देहूकर परंपरेनंच अलंकृत आहोत. फक्त आता काय आहे, काही मध्ये काळ गेला त्यामुळं शेवटी प्रादेशिक अंतर असतं. पण अहितापासून काढीती हित देवणी वाढविती, नाही श्रुती परवती माऊली रया, असं अंतकरण या देहूकर फड परंपरेचं आहे. त्यामुळं आम्ही भाग्यवान आहोत की या फड परंपरेनं अलंकृत आहोत. नुसते भाग्यवान नाही, आम्हाला अभिमान आहे. याच्या पुढचा शब्द वापरेन, मला गर्व आहे की मी या फड परंपरेनं अलंकृत आहे. बस म्हणून झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी अर्पण करतो आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. इथून पुढची सगळी सूत्र आदरणीय महाराजांच्या ताब्यात देऊन, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुम्ही गेल्यावर पंढरपूरला म्हणतो मी, त्यामुळं तुमच्या सगळ्याच्या आणि इथं परभणीच आहे ना, इथं काय कमी आहे, सगळ्या जिथल्या तिथं. आज सुद्धा अत्यंत चांगला योग तुमच्या भेटी झाला. ही पहिली सूचना. दुसरी सूचना अशी आहे, भावाभावात अंतर पाडू नका. सध्या प्रश्न ऐरणीवर आलाय, भाऊ वेगळे राहायला लागलेत, सक्का भाऊ पक्का वैरी व्हायला लागलाय. माझी विनंती आहे तुम्हाला, कधी वाटणी करायची वेळ आली ना तर थोडं नाही खूप विचार करा, 1000दा विचार करा. एकदा 2 चुली झाल्या, 1 चूल होत नाही, 2 वाटा झाल्या, 1 वाट होत नाही. ह्या म्हाताऱ्या माणसांना विचारा, त्यांना वाटतं आता एकत्र यावं, अरे महिन्याला 10,000 जाऊ दे, पण पुन्हा एकत्र येता येत नाही. भावाच्या पोरांना वाटतं चुलत्याकडे जावं, जाता येत नाही. विनंती आहे माझी तुम्हाला, वेगळं राहू नका. राहिलाच तर भांडणं करून विनंती,
परवा दोन भाऊ वाटणीसाठी भांडू लागले. थोरला म्हणे धाकट्याला, मी नोकरीला तू शेतीला, मी नोकरीला तू शेतीला. वाटणी करायची इच्छा नव्हती पण तू कर म्हणतो म्हणून वाटणी करूया. ऐक रे माझ्या भावा, मी नोकरीला तू शेतीला, मला जरा पगार चांगला आहे, तू जरा गावाकडे असतो शेती करतो, 5 एकरातली 3 एकर तुला आणि 2च एकर मला. मी नोकरीला तू शेतीला, 5 एकरातली 3 एकर तुला, 2 एकर मला. तशी तर वाटणी करायची इच्छा नाही पण नवीन बांधलेला बंगला तुला आणि जुनं माळवद्याचं घर मला, कुठं लागते मला यायला. तशी तर आई बापाची वाटणी करायची इच्छा नाही पण तुझी पोरं लहान, माझी पोरं कळती झाली. आई तुझ्याकडं, म्हातारा आजारी असतं, म्हाताऱ्याला गोळ्या चालू आहेत, म्हातारं माझ्याकडं. आता म्हातारा थरथरला. म्हातारी म्हणे अरे आम्ही मरेपर्यंत तरी एकत्र राहा. म्हणे जमणार नाही, आता वेगळं राहूया. धाकटा थोरल्याच्या अंगावर गेला आणि थोरल्यानं शेवटची वाटणी केली. ए माझ्या भावा, वाटणी करायची इच्छा नव्हती, तुझ्या पुस्तकाच्या कवर मी घातले, तुला शाळेमध्ये मी सोडवलं, तुझ्या डोक्याचा भांग मी पाडू दिला आणि तू माझ्या आता अंगावर येतो. अरे मला नोकरी लागली तर गावाला पेढे तू वाटले आणि कशाला रे माझ्या अंगावर येतो. या मळवली गावात एकच इच्छा होती आपल्या बापाची, आम्ही मरेपर्यंत आपल्या पोरांनी वेगळं राहू नये. पण जाऊ दे, वेगळंच राहायचं नाही तर मी सांगतो तशी वाटणी करूया. मी आज तू जर आजारी पडला, मी सांगतो तशी वाटणी करू म्हणे. कधी जर तू आजारी पडलास तर माझी मांडी तुला, राहायचं ना वेगळं तर राहू पण असं राहू. कधी जर तू आजारी पडलास तर या भावाची मांडी तुला आणि मी मेल्यावर तुझा खांदा मला. धाकट्याच्या डोळ्यात पाणी आलं. माझ्या दादा, जर शेवटच्या क्षणी एकत्र यायचं असेल तर वेळ पडली तर मिठासोबत भाकरी खाऊ पण शेवटच्या श्वासापर्यंत एकत्रच राहू तर खरा परमार्थ आपल्याकडनं घडल. हे लक्षात राहू द्या. विनंती आहे माझी, कधी वेळ राहू नका. हा संदेश देतो आणि थांबतो. श्रद्धेय आदरणीय हरिभक्त परायण माझे थोरले बंधू आणि फार मोठे असीम परंपरा ज्यांच्याकडे आहे, आदरणीय सोहमजी महाराज देहूकर महाराजांची कीर्तन खूप गोड असतात. महाराज, आम्ही तुमच्या लग्नाला उपस्थित होतो बरं का अकलूजला. खरं सांगतो, मी तेव्हापासून तुमचा संपर्कात आहे. आता तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळे आनंदे बोलण्याच्या ओघात एखादा वेडावाकडा शब्द गेला असेल तर संत तुकोबर यांच्या अंतकरणानं मला माफ करा. संत तुकाराम महाराजांचं हृदय तुम्हाला मिळालं, संत तुकाराम महाराजांचा वारसा तुम्हाला मिळाला. काय नशीबवान आहे तुम्ही. आम्ही तुकाराम महाराजाला पाहिलं नाही, आम्ही तुमच्या सर्वांमध्ये तुकाराम महाराजाला पाहतो. हे लक्षात ठेवा. हे गाव आहे ना, सोहम महाराजामध्ये, नंदू महाराजामध्ये, बापूसाहेबांमध्ये तुकाराम महाराजाला पाहत. एवढे आमची तुमच्यावर खूप श्रद्धा आहे. श्रद्धेय आदरणीय बापूसाहेबांच्या संगतीमध्ये यावं म्हणून दर पडतात लोक. आम्ही नशीबवान आहोत, तुमच्या परंपरेत आम्हाला यायला मिळतंय. आता मगाशी येताना आमच्या मोहित दादानं मला विचारलं, महाराज तुम्ही कुठल्या फडावरच्या? मी म्हणलं देहूकर फड परंपरेत. ते म्हणाले हा. म्हणलं हो. ते म्हणाले माझे आजोबा पकवाजे होते. ज्ञानेश्वर नानांचा सप्ताह आहे, माऊली नानांच्या कीर्तनात आयुष्य घालवलं माझ्या आजोबान पकवाज वाजवायला. आणि हे सांगताना ते लेकराच्या डोळ्यातनं पाणी आलो. एवढी श्रद्धा आहे मोहित दादाची. तुमच्या गावावर किती प्रेम. माझं गाव आहे, माझं गाव आहे. नात्यापुत्यात आले लेकरू. सिंहासनस्थम पदांबुज तेजस्फुरदक प्रदेशम विधिंद्रादि देवो सदा स्तूयमानम समाधिस्थमूर्तिं भज ज्ञान देवम मनोजवम मारुततुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुध्य मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. कीर्तनाची गोडी देवा
मंदिरे स्मरा कार्य आपुल्या आपण करा सोडवन संसार बंधन तोडावेगी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला उच्चारलेला गायलेला अभंग संत हृदय सम्राट वारकरी संप्रदायाच्या पायाच्या ठिकाणी विराजमान अहो वेद मूर्ती परियेसा किती दोषा देवो परिहार किती दोषा देवो परिहार परिहार ऐका बरं आता आबा तात्या आप्पा सगळेजण ऐका अल्पभाव पहिला दोष आहे माणसं भावनाहीन झाली फिलिंगलेस झाली लोक काय कोणाचं कोणाला पडलेलं नाही कोणाच्या घरात काय चाललंय काय देणं एक काळ असा होता शेजाऱ्याच्या घरातलं शिंक्यावरचं टोपलं आपण खाली घ्यायचो पोटभर जेवायचं आता आहे का आपल्यात ताकद एक काळ असा होता आपली लेक ही संपूर्ण गावाची लेक असायची आता आपली पोरगी शेजाऱ्यांपासून सुरक्षित राहिली नाही एक काळ असा होता 14, 15, 20 माणसं एकत्र बसली ना तो गप्पा मारत बसायची रात्र उजाडलेली कळायची नाही अरे आता 10 माणसं नव्हे 2 माणसं सोबत बसू द्या पण त्या मोबाईल मध्ये डोकं घातलेलं असतं पाहत सुद्धा नाही झोपेतनं उठल्यापासून ते रात्री जेव्हा ते तोंडावर पडल तेव्हाच गुड नाईट स्वीट ड्रीम टेक केअर असतं काय आधीन गेलो आपण अंगठ्यावर जग आलं काय वैताग आहे लोकाला एका मिनिटाकरता रेंज जाऊ द्या तरी लोकाला घाम येतो बीपी वाढतो आहारी गेले लोक सोशल मीडियाच्या आहारी गेली टीव्हीच्या आहारी गेली व्यसनाच्या आहारी गेली बर्बाद झाली लोक काय वाटोळ झाले लोकांचं मन स्थिर नाही एखाद्याला फोन लावा आणि त्यानं नाही उचलू द्या काय काय माणसाला सहन होत नाही माझा फोन उचलला तर डबल डबल लाव पुन्हा पुन्हा लाव ती बाई सांगते ज्या व्यक्तीला आपण संपर्क करू इच्छिता ती व्यक्ती सध्या उसाच्या कट्टात दारी धरत आहे एवढं ऐकेपर्यंत सुद्धा माणसाला दम निघत नाही लगेच कट करणार डबल लावणार व्हॉट्सअपला एखादी इमेज डाउनलोड होत नसेल त्याच्यावर असं दना 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 आपडते ज्या हौशेनं मोबाईल घेताना इतक्या प्रेमानं खालीवर बघून त्याच हौशेनं ते त्या मोबाईलला सांभाळत नाही त्याची जर रेंज गेली ना अरे टीव्हीचा जर चॅनल बदलत नसेल आणि रिमोटची बटन दाबत नसतील ते 2दा असं हाताव तरी आपल्याला मांडी ही एक कुठं आणली अंधश्रद्धा कुणाच ठोकती मांडी वापरल्यावर रिमोट चालू होत चपल्या गेल्या तरी म्हणतात 7.5 जाती ज्याची गेली त्याला इचरावर 350ला काम लागतं काय लोकांना दम निघत नाही अरे बायकोनं नवऱ्याला हाक मारली नवरा जर कामात असेल ऐकलं का ओ आता ओ दिलंच ना तो पण तोपर्यंत बायांना दम निघत नाही दुसऱ्या कान काय फुटले का काय झाले फिरायला गेल्यावर आनंद घ्यावा ना खिशातनं मोबाईल काढतात फोटो काढतात पहिलं टेन्शन फोटो काढायचं दुसरं टेन्शन स्टेटसला ठेवायचं तिसरं टेन्शन सगळ्यात मोठं ज्याच्यासाठी ठेवलंय तिथं बघतच नाही काय लोकांना टेन्शन 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 इतकं टेन्शन काल सकाळी दिवस उगवायला माझ्याकडे एक जण आलं म्हणलं पोटात दुखतं म्हणलं दुखू दे मग कधीपासून डॉक्टरकडे जा ते म्हणले दवाखाने केले दुखायचंच राहे ना मी म्हणलं कधीपासून दुखायला लागले तेव्हा शेजाऱ्याच्या बोरला पाणी लागले ना तेव्हापासूनच दुखायचं थांबा अल्पभाव एक कवी आहे त्या कवीचं नाव अनिल देशमुख आहे फार गोड कविता करतात ते म्हणाले इतका समाज भावनाहीन झाला कोलाहलात साऱ्या माणूस शोधतो मी गर्दीत माणसाच्या माणूस शोधतो हे धर्म मंदिर सारे ढुंडून मी आलो गाभाऱ्यात देव शोधतो गर्दीत माणसाच्या माणूस शोधतो कल्लोळ वासनाचा है दोष भावनाचा जळत्या चितेवरती माणूस शोधतो तिरडीला खांदा देणं प्रथा आहे पण एकमेकांना जिवंतपणे समजून घेत नाहीत ही जिंदगीची खरी व्यथा दुर्दैव आहे भावनाहीन झाली माणसं बर अल्पमती कालचं लक्षात राहत नाही लोकांचे खरं सांगतो चोपदार रात्री कोणता अभंग निवडला होता वैष्णवा संगती तुम्ही कॉप्या पुरवू नका तिकडं अल्पमती क्षमा मागतो पण खरंच तुमचंच काय माझ्या लक्षात राहत नाही खरंच लक्षात राहत नाही
यातले 50% पोर आहेत ना आता नवीन लग्न झालेले, यांच्या सगळं लक्षात राहतं, पण बायकोचा वाढदिवस लक्षात राहत नाही. बरोबर का नाही हो? तो का होय म्हणले का नाही? त्यांच्या असली तर बघा कुठं बसलंय सुंदर ते ध्यान. अल्पमती एका कंपनीत महाराजची इंटरव्ह्यू सुरू होते. नक्कल करायला पण अक्कल पाहिजे का नाही? मध्ये इंटरव्ह्यू सुरू होते. साहेब म्हणे मी 3 प्रश्न प्रत्येक कॅन्डिडेटला विचारणार आहे, योग्य उत्तर देणाऱ्यांचं सिलेक्शन. एक जण आत आला, हे बघ तुझ्यासाठी 3 प्रश्न, 3 प्रश्नाची योग्य उत्तर दिली तर तुझं सिलेक्शन. पहिला प्रश्न, गुरुत्वाकर्षणाचा शोध कुणी लावला? तो म्हणे न्यूटननं लावला. बरोबर. तुझ्यासाठी दुसरा प्रश्न, सांग भारताला स्वातंत्र्य कधी मिळालं? प्रयत्न तर 1870 पासून सुरू होते, पण यश 1947 ला आलं. अरे वा, बरोबर. सांग मंगळ ग्रहावर जीवसृष्टी आहे का? तो म्हणे शास्त्रज्ञ संशोधन करतायत बरं का, पण अजून सिद्ध व्हायचं बाकी आहे. बरोबर उत्तर दिली. बाहेर थांब आम्ही कळवतो. तो बाहेर आला. दुसरा चिकटून उभा होता दरवाजाला. तो म्हणे काय काय विचारलं रे? म्हणे 3च प्रश्न विचारतात आणि 3 प्रश्नांची योग्य उत्तर दिली की सिलेक्शन आहे. काय सांगतोस का? हे बघ. मग या हात आलं दरवाजा बाजून. या साहेबांनी पहिला प्रश्न विचारला, नाव काय? न्यूटन. घाबरले ना. न्यूटन 12वी किती साली झाली? प्रयत्न तर 1870 पासून चालले होते, पण यश 1947 ला आलं. बावळे बिवटच करे तू, मला एक कुठला कळायला पाहिजे, अक्कल आहे का नाही? शास्त्रज्ञ संशोधन करतायत बर का, पण अजून सिद्ध व्हायचं बाकी आहे. अल्पमती हा दोषच आहे ना. आणि तिसरा दोष आहे अल्पभाव, अल्पमती, अल्प आयुष्य. कोणी दिवस यम येते चालून, कोणी दिवस प्राण जाती घेऊन, कोणी दिवसी स्मशानी जाऊन एकटे रहावे. समयासी सादर भावे, समयासी सादर भावे. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. 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 देखत देखत ना तो बनतो. देखत देखत ना तू बनतो, तोही तैसा जारा. देखत देखत ना तू बनतो, देखत देखत ना तू बनतो, तोही पैसा झाला. उठा उठा झाला पाठी भयाले मोठे, पंढरी वाचोरी भाव तुझा नाही कोठे. संत संग धरा हरि भजन करा. संत संग धरा तू, संत संग धरा तुम्ही हरि भजन करा. कार पाठी लागलास हात वर येऊ द्या सगळ्याचे एक साथ. एक टाळी तरी आला. एक टाळ टाळीचा आवाज. एक माझ्यासोबत. एक
हात वर येऊ द्या सर्वांचे. एक 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 टाळ. क्या बात है. संत संग धरा तुम्ही हरी वजन करा. संत संग धरा तुम्ही हरी वजन करा. म्हणा काळ पाठी लागला. मी पुढे जातो. माझ्या पाठीमागं म्हणायचं सगळ्यांनी. म्हणा आवाज आला पाहिजे बसणाराचा. संपू कीर्तन आपण. ऑल दी बेस्ट. सगळ्यांनी म्हणायचं. पकवाज अजून हळू अजून हळू. संत संग धरा तुम्ही. संत संग धरा तुम्ही. म्हणा मलाच आवाज पाहिजे बसणाराचा. पकवाज अजून हळू. दोघं सुंदर वाजवतात. एकच टाळ. संत संग धरा तुम्ही. संत संग धरा तुम्ही हरी भजन करा. काळ पाठी लागला से. क्या बात है. काळ पाठी लागला से. दात खाय तर करा. दात खाय तर करा. दात खाय तर करा. काळ पाठी लागला से. दात खाय तर करा. उठा उठा दादा पाठी भयाले पंढरी वाचोनी अवधूत. उठा उठा दादा पाठी पंढरी वाचोनी. पंढरी वाचोनी दुजा ठाव नाही कुठे. म्हणून आपुली आपण करा सोडवण. पर्यायच नाही तुम्हाला. तुम्ही कुठल्याही देवाला हात मारा. कुठल्याही मारा. पण तुमचं तुम्ही मारा. कुठल्याही मारा. विठोबाला मारा. खंडोबाला मारा. आता मसोबाला मारा. पण मारा. सध्या तरुण पिढींच्या स्टेटसला मला ते इंद्रेश उपाध्याय आहेत ना, त्यांचं गीत दिसलं परवा. काय डोलतायत नाचतायत. आणि आपल्याकडची पोरं टुकुमुकू बघतोय चांगला. ते उत्तर प्रदेश अख्खं डोलते. आपण एवढे गरीब नाही की त्यांचा आपण कॉपी करावा. आपण लय श्रीमंत आहे. पण तुमच्या माहितीसाठी सांगतो. जगन्नाथ चकाने नीलाचल वारे. तू न संभाले तो हमें कौन संभाले. तू न संभाले तो हमें कौन संभाले. जगन्नाथ चकाने नीलाचल वारे. तू न संभाले तो हमें कौन संभाले. तू न संभाले तो हमें कौन संभाले. आवाज पाहिजे मला तुमचा. जगन्नाथ
जंबूया दीपा माझी एक पंढरपूर गाव धर्माचे नगर देखा विठू पाटील त्याचे नाव गा चला जाऊ तया ठाया काही भोजन मागाया हे चला जाऊ चला जाऊ चला जाऊ तया ठाया काही भोजन मागाया विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो हरकत नाही महाराज आम्ही जाऊ पण जाऊन करायचंय काय संसार बंधन संसाराचं बंधन तोडायचं कसं सांगतो आसोनी संसारी संसारी असावे आसोनी नसावे उपाधी माझी राहणं म्हणजे संसारात असून नसण्यासारखं एक क्षमा मागून बोलतो गुरुवरांच्या मुखातून ऐकायला मिळालं आसक्ती नसलेला संसारक पुरुष हा ब्रह्मचार्याच्या ताकदीचा असतो अजून सांगतो पंढरपुरात नदीच्या वर आल्यावर एक भगवे कपडे घातलेले उभा राहिलो असं छताड काढून त्याला म्हणायचे महाराज जरा एक फोटो काढायचा होता महाराज एक फोटो इतकं कुठं फुकतेत का बेगड का वाणी बाकी महाराज दर्शन द्या आणि तिथून नेमकं पलीकडं सोन्याचं कड पडलेलं दिसलं त्याला सोडावं का आणावं सोडलं तर 1,63,000 तोळा झाले उचलावं तर लोक काय म्हणतील तेवढ्यात पळत गेले आणि पाय देऊन उभा राहिलं तेच पुन्हा एक पखालेवालं चाललं होतं रेडा त्याच्यावरती पाणी व्हायचं वगैरे ते आपलं हल्या हल्या करत निघालं होतं उघडच होत हे पखालेवाले इकडे पळत चाल का महाराज बोलवलं आशीर्वाद देतात एखादं पुस्तक ग्रंथ देतात